राक्षस बलवंत त्याच्या हनुमंते केला घात त्या कोणी लंका नाट कोदलित अति दुःखे असो पांडुरंगा करू प्रथम नावाला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग वळीबात करून कथेला सुरुवात एक दूत राजा रावणाचा मर गेला. राजा रावणाला मला राजन हा कंपन संपला. तळपायाच्या मस्तकाला गेली अतिशय रागाला आणि राजा रावण इकडं तिकडं बघायला लागला कोण सापडतय का. धूम्राक्षाचे युद्ध मरण ऐकून स्वय रावण सर्पप्राय फुलावे पूर्ण कोदे प्राण आ कंपन रणांगणाच्या धूम्राक्ष रणांगणाच्या ठिकाणी असणारा संपलाय. राजा रावणाने ऐकला अतिशय राग आला आणि साप जसं फुंग फुंग करावं तसं राजा रावण राग आणि फुसकारा सोडायला लागला. कोण दिसतंय. धीरवीर माय सुरवजदष्ट निशाचर त्याची सांगे दशशीर युद्ध सतर इकडं तिकडं बघितलं राजा रावणाने त्याला तेवढाच वज्रद्रष्ट दिसला. त्याला मला बघतोस का म्हणलं कर तयारी युद्धाला. आपण मारावे राम लक्ष्मण गंध सुग्रीव कपिगण हनुमान साधून धरावा. हा तुम्ही रणांगणाच्या ठिकाणी जायचं म्हणजे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणायचं अंगद युवराज असणारे आहेत सुग्रीव राजे आहेत हनुमंत राजे ह्यांना सगळ्या वानरांना हुडकू हुडकू मारायचं. राक्षसाचा दुर्धर बाळ सबल सैन्याची स्वपरिवार राम मारावे वानर लहान थोर सोडून अहो दुर्धर असं राक्षस भरपूर भरपूर राक्षस ह्यामध्ये असणारा आणि ते राक्षस घेऊन म्हणजे प्रभू रामचंद्रा सहित सर्व वानर मंडळी शोधू शोधू मारायची म्हणले वाच. ऐकोनी रावणाचे वचन वज्रदष्ट उल्हास वदोनिया दशन निघे आपण समलागा. मग म्हणजे लगेच वज्रद्रष्टाने राजा रावणाच्या आज्ञाशीर सवनी मानली. आनंद झाला. आनंदाच्या भरात राजा रावणाच्या पाया पडला. आपलं सैन्य तयार केलं आणि निघाला युद्धाला. मुकुट कुडले भ्राऊभूषणे केऊर विनंत करकरणे अगनाथ शस्त्रिते करताने गोंधळ मग म्हणले असणाऱ्या वज्रद्रष्टाने जी असणारी वीरश्रेणी जी कपडे म्हणा आपल्या भाषेत आता जे अलंकार असतात ते तळवायला सुरुवात केलेला आहे. अंगठ्या घातलेल्या आहेत अंगत्राण म्हणजे चिलकत घातलेला आहे. तशा प्रकारचा डोक्यावर मुकुट चढवला. बाहू कंकण घातली गेली वीर कंकण हातामध्ये घातल्या आणि निघालाय. वज्रदष्ट वीर दारुण लेओनिया रणा भरण संजोनिया धनुष्य बाण निघे आपण समलागा. लगेच वज्रद्रष्टाने जी काय युद्धाच्या ठिकाणी जी काय कपडे पोशाख काढवायचा असतो तो परिपूर्ण चढवला आणि युद्धासाठी तयार झाला. आपलं सैन्य घेतलं आणि निघाला म्हणतात. वाजी पदार्थी खर उष्ट वाहनारूढ नित्याचे रथ दोन्ही मत कुंज सैन्य संभार सगळं सैन्य तयार केलं. काही पायी काही उंटावर बसणार काही घोड्यावर बसणार काही रथावर बसणार काही हत्तीवर बसणार असं चतुरंग सैन्य घेतलं आणि वज्रद्रष्ट निघाला. विचित्र पातका कडकडात रथ चालले धडधडात विचित्र ध्वज अतिवरी दष्ट वीरौदन चालले. उद्धवट असं वीर असणाऱ्या वज्रद्रष्टा बरोबर होता. गडगड गडगड करत असणारा रथ निघालेला आहे. फडफड फडफड ध्वजाचा असणारा झेंडा फडकू लागलेला आहे आणि असं हे सैन्य असणारं वज्रद्रष्टाचं निघालं. हेमाभरणी चालकृत ध्वज प्राताची रथ शोभत वज्रदष्ट बैसला तेथे दर्शनावत साधुनी. सर्व असणारे अलंकार सोन्याने मळवलेले अलंकार सर्व अंगावर त्यांनी चढवलेले आहेत. चढवून वज्रद्रष्ट रथात बसलेला आणि दक्षिण बाजूने निघाला महाराज. गदापरी बाणायुक्त खडगोळ समस्त एक वीर मुघल एक जोलित मुदर. एक जणाने गदा हातात घेतलेला दुसऱ्याने पट्टेच घेतला तिसऱ्याने मुदगोल घेतलेला. इकडून मुदगोल टाकायचं ह्या हाताने शेकाय झेलायचा तलवार वर टाकायची इकडच्या हाताने शेकाय झेलायची असं म्हणजे असणारे झेलीत निघालेले आहेत. ओळखन खगे महावीर एक पायाची धनु दुर्धर पाय तळाचे मोगल वीर दुर्धार
कोणती गर्जना करीत वीर असणारे शूरवीर पराक्रमी पायी चालणारे चालत कुणी हत्ती कुणी पट्टीश कुणी मुदगल कुणी तोमर कुणी कुणी तर म्हणजे असणारा हातात तलवार घेतलेले ढाल घेतलेले असं एकमेकाकडे टाकीत एका इकडून इकडं असं झेलत निघालेले आहेत. विरावरी अंगावर करता कासा घातल्या नानावर गपाती जनाभरण उल्हासे पूर्ण युद्धाचा आणि सर्वच्या सर्वजण युद्धाच्या ठिकाणी निघालेले आहेत. पण कसं आनंदाने निघालेले आहेत. म्हणजे हित संपलं तर राजा रावणाच्या हातून मरतंय नरकाला जातंय. त्याच्यावरची प्रभू रामचंद्राचं सैन्य दास आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत, प्रभू रामचंद्र स्वतः आहेत. त्यांचं समोर त्यांच्या हातून गेलं तर असणारं मोक्षाला जात आहे हा विचार सर्वांनी केलेला आहे. म्हणून अंगात राणे असणारे सर्वांनी अंगात घातलेले आहेत आणि आनंदाने युद्धाला निघालेले आहेत. दोही बाई गजदाट गजद वीर उद्धत सुरती सुरत मल निकट गजगट चालवी. दोन्ही बाजूने ह्या वज्रद्रष्टांच्या डवलत हत्ती चाललेल्या आहेत. त्या हत्तीच्यावर माहूत बसलेले आहेत आणि त्या माहुताच्या हातात सुद्धा कोणाच्या हातात गद्दा आहे, कोणाच्या हातात पट्टीश आहे, कोणाच्या हातात तोमर आहे. महाराज गरज युद्धाच्या युपत्ती त्या दवित गरजती विगाती परसैन्य लाविती छाती द्रावित युद्धी रणमारे. रणांगणाच्या ठिकाणी कसं युद्ध करायचं आणि पुढचं असणार आपलं सैन्य कसं थांबवायचं ही आधीच असणार आपल्या हातात चला की एवढंच नाही. रणांगणाच्या ठिकाणचं कौशल्य हत्तीवर बसल्या बसल्या माहूत दाखवू लागलेले आहेत. धडधडात विरी विरांचा कडकडात दक्षिणद्वारे सैन्यासंगात गजदष्ट निघाला. आणि अशा प्रकारचं म्हणजे भरपूर चतुरंग सैन्य घेऊन म्हणजे काही रथात काही घोड्यावर काही हत्तीवर काही पायी चालत काही उंटावर बसलेले असं घडघड घडघड करत रथ म्हणले असणार दक्षिण बाजूने व अशोकवनाच्या निघालेले आहेत. अवंत युद्ध दक्षिणद्वारी सैन्य निघताची बाहेरी तेने जाली नवळपरी निचाचर्य अशु भारत. मग दक्षिण दरवाजातून हे सर्व असणारं सैन्य वज्रद्रष्टाचं चाललेलं आहे. चालत असताना अचानक विचित्र अशी घटना घडली. काय घडली असणार? अल्लोक कोणी अंबरी बैसला वज्रदष्टवरी भालो भूपती दीर्घस्वरी निचाचर्य अशु भारत. निशाच्या रात्री भीमा राशीसाला अशुभ चिन्ह दिसू लागले. अपशकुन झालं. आलं घुबडून वज्रद्रष्टाच्या डोक्यावरच बसलं. तिथून पुढे वज्रद्रष्ट कसा तरी गेला तर वज्रद्रष्टाच्या समोर कुत्री रडतेच का कुत्री रडायला लागले. हाड हाड करून कुत्री रडत आली. तसे कुत्री असणारी तिथं रडायला लागली. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः. वज्रद्रष्टवीर जेठी अपशकुनानी दृष्टी युतानी गे उठा उठी कडकडाटी सैन्य. शूरवीर पराक्रम असणारा वज्रद्रष्ट शकुन ना अपशकुन जाऊ दे तिकडे आपल्याला काही घेणं देणं नाही असा विचार केला आणि सैन्य आपलं सज्ज केलं आणि घडघड करत रथ निघाला. महाराज अंगदाचे वानर वीर युद्ध मिसळले सत्वर राक्षस हानी हाती बहु प्रकारे वानरी. मग इकडे लगेच अंगदाच्या सैन्यामध्ये वज्रद्रष्टाचं सैन्य मिसळ परस्पर युद्धाला सुरुवात झाली. अनेक शस्त्र वानरांना हे राक्षस मारू लागली. मृदंग शंख बेरी गण काळा विनानी विषाण राणी त्राई दिले निशान आले स्फुरण. दोन्ही दळामध्ये वानर दळामध्ये आणि राक्षस दळामध्ये सर्वाला भांडण करण्याची वीर श्रेणी यावी. तळात त्याच्यासाठी सुद्धा वाद्य बी वाजावं लागतं आहे ना. एखादं वाद्य वाद्याला की मनाने तुलतो म्हणून तसं वीर श्रेणी जे असणार वाद्य आहेत ती वाद्य असणारे आता हे तर वाद्य आहेत कहाळाची कहाळा ही वाद्य असणारे वाजवू लागली. महाराज राक्षस आणि ती हती रे काय चुकवी की बळे निशाचर रणी तत्वर उपटी. एखादा राक्षस तलवारीने हाना लागला की असणारा त्याचा ठोका चुकवायचं वानरांनी महागुटून त्याच्या यायचं पायाला धरायचं दान दिशी फिरून आपटायचं. आणि निशाचर युद्ध मिसळले दुर्धर गाय आणि ती निष्ठुरा येरा येरा वानर आणि राक्षस युद्धाला मिळाल्या
दोघा एकमेकाचं वर्म बघायचं आणि वर्माला बघून हाणू लागले. शस्त्रे हरिता निशाचर गगनी उसळती वानर गाय डाळुनी कपिंद्र करीती विचित्र ते ऐका एखादा असणारा शस्त्राने तलवारीनं मारायला लागला वानराने बघायचं हवेत उड्डाण मारायचं आणि वर्ण खाली आले की दंदिशी डोक्यात टाकायचं असं विचित्र कार्यक्रम चालू केला. ऐका मनुष्याची तोडी ते सीते सीते शस्त्रांते निशस्त्र करुणी राक्षसांते मुष्टी वर्ण येताना त्याच्या हातात धनुष्य असणारा ओढून टाकाय मोडून टाकायचा किंवा त्या धनुष्याची दोरी वडायची तलवार हिसकावून घ्यायची दंदिशी मृत्यूच्या ठोका डोक्यात टाकायचा. मुळे महावीर झोंबी घेता ती दुर्धर मल्लयुद्धाची प्रकार चमत्कार आपली जी काय असणारी ताकद आहे त्या ताकदीनुसार म्हणजे असणार किती राक्षसात तुझ्या ताकद आहे म्हणून वानर मंडळी WWF खेळायला लागली. मूर्ती घात तवे घात चरण घात बहु घात वानर खवले रणात करीती घात रणांगणाच्या ठिकाणी वानर खवळले गेले राक्षसांचा घात करू लागले. कुणी मुठ्ठीने ठोसा द्यायचा कुणी लाथ मारायची कुणी म्हणजे असणारी कोपरखळी मारायची. ओढ्या कांदे कोपरी दळवे हानी ती परस्परी दडका हाणून यावरी महामारी राक्षस कुणी गुडघ्याने मारायचं कुणी खांद्याने मारायचं म्हणजे कुणी कोपऱ्याने मारायचं कुणी चापटाने मारायचं कुणी तळीवाने मारायचं असा प्रक्रम चालू केला. राक्षस मारायला लागली पट्टा 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 वानर वृक्ष हातरती सारथी अश्वरथ अवघ्या करून एक गात विरकुंतत रणांगणाच्या ठिकाणी वानराने भलं मोठं झाड उपटायचं वर टाकायचं वर्ण बरोबर रथावर टाकायचं. कित्येक तरी रथ सारथी चक्का सुरू झाले घोडे बी मेले. वानर गगनी उसळून शिळा पर्वत पाषाण टाकून या करीती चूर्ण रणकंदन राक्षस मग एखाद्या वानराने करायचं भली मोठी शिळ उचलायची हवेत उड्डाण मारायचं आणि वर्ण खाली शिळ टाकून द्यायची. मामा वर्ण खाली शिळ पडल्यावर खायवत होतं खाली. भग्न जानू भग्न कटी वीर पाळले कोट्यानु कोटी वज द्रष्ट दे कुणी दृष्टी रण संकटी वर्ण बी असणार खाली शिळ पडली की कुणाच्या गुडघ्यावर पडायची गुडघ्यात न तुटायचा कोणाच्या कमरेत पडली की कमरेत न तुटायचा. वज्रद्रष्टने बघितला रागाला रागाच्या भरात वानरी मारिले निशाचर वाहती रुधिराचे पुरवा कोणी वज्रद्रष्ट वीररथ सत्वर राक्षस रक्षात असणाऱ्या रक्तांचा पूर्ण दी वाहू लागली. वज्रद्रष्टाने बघितला अतिशय रागाला रागाच्या भरात मला सारखा मला रथ आपला वानरांमध्ये घे. हो वज्रद्रष्ट आपण सहजोनिया धनुष्य बाण रणांगण वानर सैन्य स्वतः असणार आपला रथ घडघड करत वानरामध्ये नेला धनुष्याला वानरा भरभर भरभर भर येण्यासारखं बाण वज्रद्रष्ट वानरावर सोडू लागला. अति दुर्धर भार गाडी वानर देही वेळला वज्रदंड शिळा शिकार येण्यासारखा कोणी कधी बाण सोडायला लागला. वानराने बघितलं म्हणजे येण लागलं का म्हणजे बघतो म्हणजे भला म्हणता असणारा झाड उपटेला असणारा वानराने टाकलं वज्रद्रष्टावर आणि निटोपती वानर चिंतनी व्यग्र वज्र द्रष्ट सर्वसाहारक जे अस्त्राती रणांगणाच्या ठिकाणी आपल्याला वानर ऐकाना ती काय करावं काय करावं मला शेवटचं अस्त्राचं निर्वाणीचं अस्त्र ह्यांचं निवारणच ह्यांना करता येणार नाही. अशा प्रकारचा बाण धनुष्याला लावासा विचार केला. बळवंत अस्त्र वेता करावया वानराच्या घाता हो या अस्त्राचे सोडिता सोटोपता समंत्र अतिशय बळवंत असणार ते अस्त्र आणि त्या अस्त्राने सर्व वानर मारावी असा विचार केला. धनुष्याला बाण लावला आणि मंत्र म्हणायला बाणावर सुरुवात केली. अस्त्रविधेचे बळ गाडे मागील मागे पुढला पुढे वानर भेटले कुराडे चौकडे अस्त्रविद्येच्या बळाच्या जोरावर त्यांनी बाण सोडलेला हातचा महागण पुढचा पुढं म्हणजे सगळीकडून चारी बाजूने वानराच्या बाणच अस्त्रविधेची बाणी वानर पाडिले रणांगणी एक उपळता गगरी पाडी विंदोनी अस्त्रविद्येच्या जोरावर म्हणजे असणार ह्याचं बाण भर 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 एक सोडला की 10 बाण होऊ लागलं आणि वानराने उडी घ्यायचा विचार केला तर वर बी बाण जाऊ लागला. कित्येक वानर बाणाने असणारी जखमी झाली. जेवी पावरी प्रलय यांत आतंकी करी जीवघात तेवी वानरांवरत असे करीत जसं म्हणजे करुणामध्ये असणारा माणसाला मारित होता अंतक्यम जसं म्हणजे काळाला की सगळ्याला जसं माणसाला मारावं तसं म्हणजे वज्रद्रष्ट वानरांना मारत होत. कोणी वानरांच्या बारा क्रोधे कापत असे तररा
धनुष्याला बाण लावायचा भर भर बाण सोडायचा. वान एक वानरांना बाण लागला, वानर खाली पडायला लागली. बाणी वानर शेता बंगली रणी अंगद देखील दुरुनी आला गर्जनी. आश्रमितेच्या जोरावर वानराला लग्नाच्या ठिकाणी बघितले. लांबून अंगद युवराजनं बघितलं म्हणजे काय चाललंय तिकडं. बंगली दे कोणी कपीचे ना अंगद कोपला तो घाला वृक्ष उपडून या जाणार राक्षसले ना आपल्या वानरसेनेला मारतो. वानरसेना मागे हटलेल्या अंगद युवराजनं बघितलं. भलं वाटतं झाड उपटाला गर 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 फिरवत पुढे निघाले. सिंह देखताची दृष्टी मृगे पळती बारा वाटी अंगद वृक्ष घ्यावयासाठी राक्षस कोटी निमताती. जसं सिंह बघितल्यावर जसं म्हणले असणारे शेळ्या एका बाजूला याव्या तशा प्रकारे अंगद असणार हातामध्ये झाड घेतलेलं आहे. झाड बघितलं राक्षस कोटी राक्षसांनी बघितलं. ती बी घाबरायला लागली. म्हणत्या आणि वृक्ष गाती राक्षस शिरे पडती क्षिती रुधिराचे पुरवाती अंग देखती. काय कीर्ती केली आपल्या बाळाने असणार जी काय झाड उठलं होतं त्या बाळाच्या जोरावर कित्येक राक्षसांना मारायचं लागलं. टपक्यात धडा वेगळा मुंडक धडाधड धडाधड राक्षस पडू लागली. एवढं रक्त पुरच आला. युद्ध समुखा येती वृक्ष आणि धरणी पाडती वृक्ष घेऊन या हाती हाती आघाती. जेवढे राक्षस पुढे येते ते पुढे आला की शिक्षण गायब डायरेक्ट सीमा पारच. परत हे असणाऱ्या सीमेमध्ये नाहीत. अशा प्रकारचा अंगद युवराज ना कितीतरी राक्षसांना संपून टाकलं. जेवी प्रळय काळीचा वनी वाडे उदक निर्दळुनी देवी राक्षसा निर्दळुनी अंगधरणी कवळला. जसं मला प्रळय काळात त्यावेळेस अग्नी लागला आणि त्याच्यावर जर पाणी टाकलं तरी तो अग्नी जास्त भडकतो. तशा प्रकारचं म्हणजे राक्षसाला अंगद युवराज एकेकाला संपू लागले. वृक्ष लवंडती देवी राक्षस पाडुनी क्षिती गजरातासृ सारती वृक्ष गाती शतचूर्ण. जसं म्हणजे झाडाचं मुळ कापल्याबरोबर झाड ओलांडून उलटून पडावं तशा प्रकारे कित्येक राक्षस असणाऱ्या अंगद युवराजनं संपवले. रथ संपवलं, सारथी संपवले, घोडे संपवले. रांगे रथ ध्वज विचित्र युद्ध माईले क्षेत्रधार क्षेत्रभरंगे अलंकार हार केयूर लोळती. मग म्हणजे असणारे कित्येक रथ संपल्या, ध्वज संपले म्हणजे अनेक रथ असणारे राक्षस संपवली. डोक्यावरची छत्र रथावर होती ती बी असणारे छत्र खाली पडलेले आहेत म्हणजे अलंकार पडलेले आहेत, हार सुद्धा पडलेले आहेत म्हणजे हातातले भूषण सुद्धा जिकडं तिकडं कुठं बघल तिकडं सोनं सोनं दिसायला महाराज. कुठ कुंडले सची वाहू लोळती सर्पकारे करंकणे केवरे क्षेत्रे वस्त्रे लोळती. मुकुट कुंडला असणारा धडा वेगळा पडलेला आहे ते बी त्या रक्तात असणारा भाऊ लागलेला आहे म्हणजे कोणाकोणाचा तुटलेला हात मध्ये असणारा त्या रक्ताच्या नदीमध्ये सापासारखं दिसू लागलेलं आहे. अशा प्रकारे कित्येक असणारे लोळू लागले. वस्त्र अस्त्र फाटली सगळे. लोळती वस्त्रे अलंकार तेने शोभे भूमी विचित्र शरद काळी जेवी नक्षत्र निशीर सचंद्र. काहींचे वस्त्र काहींचे अलंकार म्हणजे हे रंगाच्या ठिकाणी चमकू लागलेले आहेत. जसं शरद ऋतूमध्ये आकाशात पाहिल्यानंतर चांदणं जसं चमचम चमचम करावं तसं पृथ्वी चमचम करू लागली. राणी मारिता निशाचर वादी रुधिरांचे पुर तेने भूमी भयंकर अति दुस्तर. ठिकाणी राक्षसांचा सांगायला लागतं त्याच्यामुळे असणारे पृथ्वी लाल भडक दिसू लागली. अतिशय विचित्र भयानक ती पृथ्वी दिसू लागली. दूर दूर गेली तिरे आरुणे लोळती शरीरे गज कलेवरे महात्वरे अंगदवीरे पाळी. कित्येकांची असणारी मुंडकी तुटलेली होती म्हणजे असणारे कित्येकांची असणारे अर्धवट तुटलेली होती. हत्तीचं तुटलेली होती मुंडके, घोड्याची तुटलेली होती म्हणजे असणार रथ चकाचूर झालेली होती म्हणजे. देखून अंगदाच्या मारा फळ सुटला निशाचरा अवघी कापती तरतरा धीरवीरा. अंगदाने मारायला सुरुवात केली. सगळ्यांची घाबरगुंडी उडायला लागली. एक मागे एकला पळा लागला. कोणच थांबाना पळा रे पळा. लागता वायूचा आघात मेघ मंडळ हातात देवी राक्षस समजतारणी पळत. यावं आता पाऊस पडावा असं वाटतं मग तेवढ्या सोसायटीचा वारा यावा. वारा आल्यावर ढग जसं जाते पळून तसं म्हणजे अंगद युवराजच्या घाबऱ्याने सगळी राक्षस तिकडं तिकडं तडून बसू लागली, घाबरू लागली, पळू लागली. राक्षसांचे सबळ दळ अंगद वर दिले सकळ
वज्रद्रष्टा महाबळ कोपे प्रबळ राक्षस सगळे घाबरले, पळायला लागलेलं वज्रद्रष्टानं बघितलं. वज्रद्रष्ट असणाऱ्या अंगाच्या समोर रागाने निघालेले आहेत. चंद्राच्या पसमूळ दुर्धर विस्फोरुनी धनुष्य घोर नांदे कापे चराचर महावीर वज्रद्र महान वीर असणारा वज्रद्रष्टाने धनुष्याला बांधाला आणि कसला असणारा इंद्र देवाच्या आशीर्वादाचा बांधाला मंत्र म्हणत आहे. आणि म्हणता म्हणता मोठ्याने आवाज टाकलाय. चंद्राच्या पिनाद दुर्धर तैसा धनुष्य टनत्कार लक्षणी वानरांचा बार शरदुस्तर सोडिले. ते असणारा इंद्रदेवाच्या वर्धनाचा बाण असणारा कानाडी कानापर्यंत वाढलेला असणारा नभात्याची असणारी धनुष्याची दोरी सुद्धा निस्ती सोडली. तिचा सुद्धा आवाज आणि ह्या वज्रद्रष्टाचा आवाज आणि त्या धनुष्याला बांधवला. वनरावर बाण जाऊ लागले. वज्रद्रष्ट सवे शूर निधडे परवशाचे वीर रती बैसुनिया पर युद्ध दुर्धर शूर असणाऱ्या वज्रद्रष्ट भरवासा ज्याच्यावर भरवासा आहे विश्वासात ती जवळ घेऊन येऊ ती बरं का, पळपुटी नाही ती. म्हणून जवळ भरवाशातली जवळ रथात बसवली आणि त्यांच्या बरोबरीने असणारा अंग हे वज्रद्रष्ट भरभर वनरावर बाण सोडू लागले. युद्ध मिसळता निशाचर कपिशर दुर्धर वीर युद्धा खवळे वानर श्वासवर उपडली. युद्धात आलेला वज्रद्रष्ट वनराने बघितलं. वनरा युद्धात मिसळली. कोण कोण म्हणले घोड्याला धरायचं करायचं उपसून फेकून द्यायचं, कोण रथाचं चक उपसायचं फेकून द्यायचं. अशा प्रकारचं मग युद्ध करायला सुरुवात झाली. वानर सैन्याची या कोटी रणी पावल्या उठा उठी राक्षसांच्या जोट मिठी रणी सनिष्ठी भिडती. दोघांचे दोघं भिडलेले केस जोट धरणी म्हणजे केसाला धरून जसं भांडण करावे तशा प्रकारची भांडणं करू लागली. राक्षसांचे निधडे वीर त्यावरी बळवंत वानर युद्ध करती गोरंदर युद्धे दुर्धर पाडो. राक्षसांचे निधडे शूरवीर पराक्रमी होते म्हणजे कित्येक वानांना खाली पडायचे परत ती वर यायचे. अशा प्रकारचं असणारं वान हे राक्षस युद्ध करू लागलेले आहेत. राक्षस भिडती सर्वांगे वानर सरतीची मागे पाय हानी ती बैरागे करती अष्टांगे राक्षस भिडल्याबरोबर वानराने मागे सरत नव्हतं. लाट घातलं की त्यांचा अष्टांग कडा 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 हाड मोडून टाकायचे. बाण शूळ शूळघात वृक्ष शिळागिरी पर्वत परस्पर गाय हानित रुधिरोक्षित. बाणाने हाणायचं राक्षसांनी, शिळाने हाणायचं, पट्टीशाने हाणायचं, हिकडून वानराने झाडाने हाणायचं, दगडाने हाणायचं, शिळाने हाणायचं. त्याच्यामुळे दोन्ही बाजूचं सैन्य रक्त बंबाळ झालं. दट दाटुनी वानरे राक्षसांची छेदिती शिरे बाहू बघे निशाचरे अवनी रुधिरे वाहत. आदर शूरवीर पराक्रमी वानर म्हणजे राक्षसाला दाबून मारायची म्हणजे असणार. काय तर मुंडकी मारायची राक्षसाची म्हणजे आणि त्यांचे टाकून म्हणजे टाकून दिले की मुंडक्यातनं रक्ताच्या चिरकांड्या सगळीकडे रक्तच वाहू लागलं. वानरांनी पडिता जाण लावी श्रीराम चरणे रेन तेने पाय कान पोन उठती गरजून संग्राम. मग वानरांनी रक्त बंबाळ व्हायची ती पृथ्वीवर पडायची. राक्षसांनी काय कमी नव्हती ती वानरात पडायची. वानर पडलं की तिथं ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र चालत गेलेले आहेत त्यांच्या चरणाची तिथं बघायचं, पायाचं खून बघायची, तिथली माती कपळाला लावायची, जय श्रीराम म्हणायची. जिथं वन लागलाय घाव लागलाय तिथं ती माती लावायची. पहिल्यासारखं मलम नाही पट्टी नाही गायब सगळं वाचा. वानर वर्षती पर्वत तेरे शस्त्रे चूर होत राक्षस वीर पडले बहुत पर्वत पात महामारे. मग वानर गर्जना करून बरोबर रामचंद्र नावाची गर्जना करायची. उठायची, उठल्याबरोबर मग जास्त आविषयाने भला मोठा पर्वत उचलायचा. राक्षसावर टाकायचा. किती राक्षस चक्काचूर झाली. हिळा शिखर पर्वत पात तेरे राक्षसा प्रणांत बोंब उठली सैन्यात रणकंदरात. शिखरात पर्वत आहे, झाड आहेत म्हणजे त्या झाडाच्या माराने पर्वताच्या शिखराच्या माराने कित्येक राक्षस संपले. जी जिवंत होती घाती म्हणे काय झालं अरे टप्पा लागतं रे पर्वताचा मरतयच म्हणले. राणी पडले आती दुर्धर काक बक स्विशेन घार व्रक जमुक स्वान सुकर मास रुधिर बक्षी. रणांगणाच्या ठिकाणी पडलेल्या पण त्या
त्यांना कोणी विचारते का कोल्या कुत्र्याची गत आपण म्हणतो का नाही तसं म्हणजे त्यांना कुली खाऊ लागली कुत्री खाऊ लागली शुक्कर खाऊ लागला म्हणजे डुक्करी खाऊ लागलं असं सर्वच्या सर्व असणार ती म्हणले गिधाड कावळं त्यांचं लचक तोडू लागली गेली पय तुटून कमध्ये दावती रणी भूतेनाथ ती गरजुनी घेती जणी मासाची कित्येक जणांची असणारी शिरी तुटून गेलेली होती मग कित्येक तरी हजार भरपूर सैन्य रथासैन्य जर रणांगणाच्या ठिकाणी आता किती पडलं तर संख्या काय लक्षात राहिली नाही ती ओवीचा फोटो सुद्धा काढून घेतला होता मग किती मेल्यावर रणांगणाच्या ठिकाणी कबंद उठतं गरुड पुराणामध्ये ओवी आहे मी बघितली होती टिपली पण होती पण पाठ काय झाली नाही बरं का जर रणांगणाच्या ठिकाणी भरपूर जर सैन्य संपलं तर त्यावेळेस एक कबंद उठत असतो कबंद म्हणजे काय मुंडकं नसलेला माणूस उठत आणि ते डायरेक्ट भिडाला रणांगणाच्या ठिकाणी युद्ध करायला सुरुवात करतं ते असणार तसं कबंद युद्ध करू लागलेले आहेत मोठ्या मोठ्याने असणार युद्ध करत असताना राक्षसांच्या पूजा भार तुटून पडले कर शिर ते भूमी भयंकर अति दुर्धर भास मग तिथं असणारी भूतबी आली भूतबी गर्जना करून ज्याला जे आवडतंय खायला लागले पोट भरायला लागलं भूतांचं बी म्हणजे असणार आणि मग पुढं कित्येक राक्षसांनी कोणाचा हात तुटलेला कोणाचं पाय तुटलेलं कोणाचं काय तुटलेलं विचित्र अशी असणारी ती पृथ्वी बघ दिसू लागली बघणाऱ्याला वाटू लागलं न ग बाबा बघायचं युद्ध कवळी वानर रणी पडिले निशाचर निशाचरी करुणी मार रणी वानर पाडिले युद्धाच्या ठिकाणी खवळलेल्या वानरांनी कित्येक राक्षसाला संपवलं युद्धाच्या ठिकाणी खवळलेल्या राक्षसांनी कित्येक वानराला रणांगणाच्या ठिकाणी पाडलं वानर पडताली वान झुंजे सवेची उठती राम पद रजे राक्षस पडती उद्धव्याजे रण समाजे प्राणांत वानर रणांगणाच्या ठिकाणी पडला की प्रभू रामचंद्राच्या चरणाची धूळ कपाळाला लावायची लगेच उठायचं पण असणार आता त्या राक्षसाकडे काय औषध आहे त्यांना काय औषधच मिळाला पटापट पटापट जीव जायचं हो त्यांचं पटापट उठायला श्रीराम बळे वनचर निउद्भट वानरा वीरा धाके पळती निशाचर राक्षस मार भंगले प्रभू रामचंद्राच्या बळाच्या जोरावर असणारे वानर पटापट उठायचे आणि राक्षसाबरोबर युद्ध करायची राक्षस घाबरली म्हणजे बास रे बाबा काय आपल्याला आता काय दम निघाना वानराचरण संत्रासी बाय घेऊनी राक्षसी वज्रद्रष्टांचे पाठीशी तळकापेची निघाले काय आवेश आहे रणांगणाच्या ठिकाणचा वानरांचा राक्षसांनी बघितला नाही बाबा आपल्याला काय जमाना बाबा म्हणले असणार लय मारते ती म्हणला राक्षस असणार वानर म्हणून सगळी घाबरली आणि वज्रद्रष्टाच्या पाठीमागे लपली लट 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 उडायला लागली वज्रद्रष्ट सांगती सकळ वानराचे प्रबळ बळ तुम्ही येथून शीघ्र काढ पळ शिळा कपळ वज्रद्रष्टाबरोबर आणि मामा थांबू नका वज्रद्रष्टा तुम्ही त्या वानरामध्ये काय ताकद आहे सांगा तुम्हाला पाय हातात शिळा पर्वत झाड घेते ती नुसतं कपाळ गवसून मारते ती बघा म्हणजे कपाळ गवसून मारते ती म्हणले थांबायला नका तुम्ही बी थांबू नका चला आपण इथून पळून जाऊ असं वज्रद्रष्टाला म्हणून लागली पर्वतांच्या गाये दान शस्त्र तिथकी होती चूर्ण आडवेला चले ओढला व्रता प्राण का देता उगा जीव देऊ नका लय अनमोल असणारा जीव आहे म्हणले असणारा हा नका नका जीव देऊ म्हणले का तुम्ही तलवारीने युद्ध करायला जाता डहालीने युद्ध आडवाय करायला जातात काय नाही हो वरणच पर्वत येते आडवत झाडी येते म्हणजे कधी झाडी येऊन फिरतय कधी टाकदिशी पर्वत असणाऱ्या कपाळावर पडतय कळतच नाही ही शस्त्र नास्त्र त्यांच्या समोर फेलत आहे वज्रद्रष्ट चला 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 लवकर चला पुंडलिकवर हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः राक्षसांचे दिनवदन सैन्य भंगले देखो न वज्रद्रष्टा कोपायमान धनुष्यबाण सज्जिले श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचे स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधाने
असणारा म्हणजे वज्रदंष्ट्र असणारा त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आलेला आहे. आणि ज्या वेळेस असणाऱ्या म्हणजे वानर सैन्याला भिवून त्या ठिकाणी वज्रदंष्ट्राचा असणार म्हणजे राक्षस सैन्य त्या ठिकाणी भंग पाहू लागलं. काही असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे मरू लागलेलं आहे. हे असणाऱ्या वज्रदंत्रानं त्या ठिकाणी पाहिलं गेलं, राग आला आणि हातामध्ये धनुष्य सज्ज करून हा वज्रदंत्र युद्धासाठी स्वतः जाऊ लागला. राक्षसांचे रणमर्दन वानरी केले कंदन, ते वज्रद्रष्टा देखून ताम्रनयन क्षोभला. मग वानर म्हणजे असणाऱ्या राक्षस सेनेचं कंदन त्या ठिकाणी करू लागली, राक्षस सेना मारू लागलेली आहे. हे वज्रदंत्रानं त्या ठिकाणी बघितलं, राग आला आणि स्वतः असणारा धनुष्यवान सज्ज करून युद्धासाठी जाऊ लागला. धनुष्य घेऊन या जाण कंकपत्री सतेज बाण, करे वानरा विदारण खोचोनी बाण सर्वांगी. मग म्हणजे लगेच आपला असणारा धनुष्य सज्ज केलेला आहे, त्याला असणारा सुवर्णपत्री नावाचा बाण त्या ठिकाणी लावला गेला आणि धडात असणारा बाणाचा वर्षाव वानरावर त्या ठिकाणी म्हणजे करू लागलेला आहे. वृक्ष शिळा शिखरे पर्वत बाणी तोडिले 5 नवजण. वृक्ष शिळा शिखरे पर्वत बाणी तोडिले समस्त, वानर पडिले भोवत शतविक्षत शरघाते. मग त्या ठिकाणी वानर म्हणली असणारी शिळा पर्वत पाषाण म्हणली असणारी झाडं म्हणली त्या ठिकाणी टाकू लागली. त्याच वेळे त्या असणाऱ्या झाडाचं पर्वताचं खंडन म्हणजे हे असणाऱ्या वज्रदंत्रानं म्हणजे त्या ठिकाणी खंडन केलं. राक्षसावर असणारी म्हणजे हा वज्रदंष्ट्र म्हणजे वानरावर त्या ठिकाणी मारा करू लागला. असणारी वानराला घाव त्या ठिकाणी लागू लागलेला आहे. विकळ अवस्था वानरावर त्या ठिकाणी आणि वज्रदंत्रा म्हणजे आणू लागलेला आहे. बाण लागवी विद्यापूर्ण 7 5 नवजण, घाय पाडी 8 जण केले कंदन वानरा. मग त्या ठिकाणी असणारा वज्रदंत्र म्हणजे रागाला गेलेला, रागाच्या भरात असणाऱ्या त्या ठिकाणी 1 2 5 नाही असणाऱ्या 9 वानरावर असणाऱ्या बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी केलेला आहे. वानराचं असणारं कंदन म्हणजे वज्रदंत्र त्या ठिकाणी करू लागलेला आहे. अडकले असत शर समुख भिडती वानर, रामनामे बळथोर वज्रद्रष्टा विस्मित. मग म्हणजे त्या ठिकाणी वज्रदंत्राचे एवढे दारुण म्हणजे असणाऱ्या बाणाचा वर्षाव म्हणजे वानरावर त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. सर्वांगाला जरी असणाऱ्या वज्रदंत्राचे बाण त्या ठिकाणी लागले तरीही वानर उल्हासानं त्या ठिकाणी ताकदीनं म्हणजे असणारा प्रतिकार त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. असणाऱ्या वज्रदंत्राला मारण्यासाठी वानर त्या ठिकाणी अंगाला बाण आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी धावू लागलेले आहेत. हे वज्रदंत्राला त्या ठिकाणी बघितलं गेलं, त्याला नवल त्या ठिकाणी वाटू लागलं. आश्चर्य वज्रदंत्राला वानराची कृती पाहून वाटू लागली. देखोनी बाण महामार रणी भंगले वानर, अंगदापासी सत्वर आले समग्र ठाकोणी. मग एवढा असणारा राक्षस म्हणले वानराला मार त्या ठिकाणी देऊ लागला. वानर त्या ठिकाणी घाबरी झाली आणि असणारी त्या ठिकाणी युद्ध करायचं सोडून म्हणले असणारा त्या ठिकाणी बाजूला पळायला लागली. तेव्हा अंगदानं त्या ठिकाणी बघितलं गेलं, अंगदच्या असणाऱ्या मग म्हणले असणारा त्या ठिकाणी वानर भीतीनं म्हणले आपल्या असणारा युवराजाच्या अंगदाकडच्या ठिकाणी धावून गेले ना अंगदाला काय कारण त्या ठिकाणी सांगू लागले. जेवी झाले व्यसन प्राप्त पित्यापासी अपत्य, ते अंगदापासी त्वरित आले धावत वानर. कसं आहे म्हणजे एखादा असणारा मुलगा म्हणले त्या ठिकाणी काही संकट आलं किंवा कशाचं दुःख त्या ठिकाणी वादा करू लागलं की लगेच आपला असणारा मुलगा म्हणजे वल्लाकडे त्या ठिकाणी जातो ना आपलं दुःख वल्लाला त्या ठिकाणी सांगतो. त्या न्यायानं त्या नीतीनं असणारा म्हणजे त्या ठिकाणी वानर मंडळी अंगदाकडे म्हणजे आपलं असणारं दुःख सांगण्यासाठी आले. मोडली वानरांची सेना वाळी सुते देखोणी नयना, कोपाला चौगुणा घ्यावया प्राणा तयाच्या. मग म्हणले असणाऱ्या वानरांनी त्या ठिकाणी सांगितलं वज्रदंत्र येऊ आलेला आहे. असणाऱ्या बाणानं म्हणले असणारी वानर खेळून त्या ठिकाणी टाकू लागलेला आहे. हे घरानं वानरांनी म्हणजे अंगदाला त्या ठिकाणी सांगितलं. ऐकल्याबरोबर अंगदाला अतिशय राग त्या ठिकाणी आलेला आहे. द्विगुणित रागाची अवस्था असणाऱ्या अंगदाच्या अंगी त्या ठिकाणी झालेल्या आहे आणि रागाच्या भरात अंगदजी स्वतः युद्धाला जाऊ लागले. अंगद क्रोधे ताम्राक्ष येवनी वज्रद्रष्टा सम्मुख, पुन्हा पुन्हा पाहुणी मुख मारुणी शंख चालिला. मग त्या ठिकाणी असणारं रागानं म्हणजे लाल भडक म्हणजे असणारा अंगदाची असणारी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. उग्र रूप
स्तंभ त्या ठिकाणी अंगदानं धारण केलेला आहे. ताट तार असणारा त्या ठिकाणी वज्रदंत्राच्या समोर अंगदजी जाऊ लागलेले आहे आणि गर्जना करून युद्धाला असणारा त्या ठिकाणी वज्रदंत्राला हाक देऊ लागले. निशाचर मद मारिती हे भय नाही अंगदाची ती करावया राक्षसांची शांती भद्र जाती खवळला. मग त्या ठिकाणी अंगदजी म्हणले कसलीही मनामध्ये शंका नाही भीती नाही निशंक मनाने असणारे अंगदजी त्या ठिकाणी जाऊ लागलेले आता बलाढ्य असणारा वज्रदंत्र आहे तो आपल्याला मारील याचीही भीती त्या ठिकाणी नाही. निशंक मनानं त्या ठिकाणी असणारे अंगदजी आणि या वज्रदंत्राला मारण्यासाठी जाऊ लागले. देखोनी अंगद महावीर शिष्टाईचा वानर एने गांजीला दशशिर निशाचर कापती. मग त्या ठिकाणी अंगदजी समोर म्हणजे युद्धासाठी गेले. राक्षसांनी बघितलं वज्रदंत्रानं त्या ठिकाणी बघितलं गेलं मनामध्ये विचार आला जो हा म्हणजे आपल्या असणाऱ्या मालकाकडे राजा रावणाकडे म्हणजे शिष्टाई करण्यासाठी हा अंगद आलेला होता. अतिशय बलाढ्य असणारा वीर आहे म्हणजे त्या ठिकाणी याच्या अंगी बळ आहे संपूर्ण. हे राक्षसांनी त्या ठिकाणी जाणलं गेलं आता आपला काटा काढल्याशिवाय राहत नाही अशी भीती राक्षसाला वाटू लागली. राक्षस थरथर कापू लागली. देखोनी आवाळी कुमार खळबळीला राक्षस भार तेव्हा अंगदा समोर वज्रद्रष्टा स्वयं आला. मग म्हणले असणाऱ्या सगळ्या राक्षसांनी म्हणले असणाऱ्या वाळीचा मुलगा असणारा अंगद आहे त्याची भीती त्या ठिकाणी घेतली गेली. राक्षस युद्धासाठी त्या ठिकाणी पुढे जायला गेली. हे असणाऱ्या वज्रदंत्रानं त्या ठिकाणी बघितलं पुन्हा वज्रदंत्रा अंगदाबरोबर युद्ध करायला समोर येऊ लागला. मदोन्मत्त गज केसरी दोघे भिडती तैशी परी गाय हाणी तीन कुसरी शिरी उदरी तळपोणी. मदानं उन्मत्त झालेले दोन हाती एकमेका समोर त्या ठिकाणी मदोन्मत्त झालेले दोन हाती एकमेका समोर त्या ठिकाणी यावे जशी असणारी झुंज त्या दोघांची त्या ठिकाणी लागावी तशी झुंज असणाऱ्या अंगदाची आणि असणाऱ्या वज्रदंत्राची लागू लागली. वज्रदंष्ट्रे धावणी घाय हानी ती पडलावणी अंगद उसळला गगणी उडी टाकोणी मारावया. मग म्हणली त्या ठिकाणी वज्रदंत्रानं म्हणली असणारा रथ त्या ठिकाणी सोडून म्हणली असणाऱ्या अंगदाला मारण्यासाठी धावून म्हणली उडी त्या ठिकाणी मारली. तेव्हा अंगदानं असणाऱ्या आकाशात उड्डाण त्या ठिकाणी केलं आणि आकाशात उड्डाण करून असणाऱ्या वज्रदंत्राचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी जीव घ्यावा म्हणून असणारा आवेश अंगदाला आलेला आहे. वज्रद्रष्टा स्वयं आपण वर्मस्थान लक्षण वर्ष शतसहस्र बाण घ्यावया प्राण अंगदाचा. मग म्हणजे असणाऱ्या वज्रदंत्रानं विचार केला आता काही बी केलं तर अंगदाचा प्राण त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहायचा नाही असा विचार मनामध्ये त्या ठिकाणी केला. आपल्या असणाऱ्या धनुष्याला शतसहस्र असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणले 100,000 म्हणजे 1,00,000 असणारं बाण त्या ठिकाणी लावलं आणि 1,00,000 बाणाचा वर्षाव अंगदावर वज्रदंत्रा करू लागला. अंगद बाणे रुधिरोक्षित रणभैरव रणोन्मत्त त्याच्या रणरंगी डुल्लत करावया घात राक्षसा. मग एवढे असणारे बाण म्हणजे अंगदाच्या अंगाला त्या ठिकाणी घटकले गेले लागले गेले. सर्व अंगातून असणारं रक्त त्या ठिकाणी वाहू लागलं. रक्त बंबाळ असणारा त्या ठिकाणी अंगाची झालेला आहे. पण कसलाही थकवा न धरता त्या ठिकाणी कसलीही भीती न धरता त्या ठिकाणी असणारं धावत म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी वज्रदंत्रावर चाल करून अंगाचे जाऊ लागलेले आहे. वज्रद्रष्टाचे बाण अंगदासी तृण समान त्याचा घ्यावयासी प्राण आला गर्जन साठपे. एवढे असणारे 1,00,000 बाण अंगदाच्या अंगाला त्या ठिकाणी लागले गेले तरी म्हणले असणाऱ्या गवता समान त्या बाणाला त्या ठिकाणी मानलं. त्याचा येत किंचितही दुःख त्या ठिकाणी मानलं नाही. काही केलं तर वज्रदंत्राचा असणारा घात त्या ठिकाणी करायचा हा आवेश त्या ठिकाणी आलेला आहे. तेवढ्याच आवेशानं अंगजी वज्रदंत्रावर धावू लागलेले आहे. त्याचा करावया चूर सहस्र शाखांचा तरुवर रागे उपटोणी दुर्धर रणी सत्वर सोडिला. मग असा आवेश त्या ठिकाणी आलेला आवेशाच्या भरामध्ये असणाऱ्या 1,000 असणाऱ्या त्या ठिकाणी फांद्याचं झाड होतं भलं मोठं. ते झाड त्या ठिकाणी असणाऱ्या अंगदानं रागाच्या भरात उपटलं गेलं नाही. झाड टाकून असणाऱ्या वज्रदंत्राचा अंत करावा म्हणून धावू लागलेला आहे. आले देखोनिया झाड राक्षसा थोर हडबड गाय करी हो निवाड हाडे हाड फोडुनी. मग एवढं भलं मोठं 1,000 फांद्याचं असणारं झाड आहे. हे झाड आपल्या अंगावर येऊ लागलेलं आहे. राक्षस
राक्षसांनी बघितलं गेलं काही केलं तर याचं निवारण त्या ठिकाणी करावं, नाहीतर आपला जीव गेल्याशिवाय राहणार नाही याची धास्ती राक्षसाला वाटू लागले. हडबडिले राक्षस सैन्य वज्रद्रष्टा सावधान, कैसे केले रणकंदन निवारण वृक्षाचे. मग या ठिकाणी एवढा भला मोठा वृक्ष आपल्याकडे त्या ठिकाणी येऊ लागलेला राक्षसांनी पाहिलं गेलं, हडबड झाली, मनामध्ये भीती आली, थरथरा कापू लागली आणि या अंगदानी टाकलेल्या भल्या मोठ्या वृक्षाचं असणारं खंडन आणि हा राक्षस त्या ठिकाणी कसा करू लागलेला आहे ऐका पुढं. देखोनी वृक्षाचे पतन वज्रद्रष्टा सावधान, गदा साठोपे घेऊन रथावरून उडाला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या आकाश मार्गातून झाड म्हणजे आपल्या अंगावर त्या ठिकाणी फेकलेला येऊ लागलेला आहे. हे वज्रदंत्रानं त्या ठिकाणी पाहिलं गेलं, हातामध्ये असणारी भव्य दिव्य असणारी गदा त्या ठिकाणी सज्ज केली आणि त्या झाडाच्या दिशेने आकाशात उड्डाण गदा घेऊन वज्रदंत्रा करू लागला. वज्रद्रष्टा महाबळी गदा घाते वृक्ष निर्जळी, छेदोनी पाडीला भूतळी पिटिली टाळी राक्षसी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या भली मोठी उड्डाण म्हणजे असणाऱ्या वज्रदंत्रानं त्या ठिकाणी केलं, गदेचा एक घाव असणाऱ्या त्या झाडावर आणला गेला, झाडाचे सतचूर्ण त्या ठिकाणी केलं, झाडाचं खंडन वज्रदंत्रानं त्या ठिकाणी केलं, राक्षस आनंदली गेली. अंगदवीरा त्याची काळी उडवणिया अंतराळी, दीर्घ घेवणिया शिळी घाली कपाळी वज्रद्रष्टा. मग म्हणजे झाडाचं खंडन केलं हे पाहून असणाऱ्या अंगाला अतिशय राग त्या ठिकाणी आला. असणारं भव्य उड्डाण त्या ठिकाणी आकाशात केलं, भली मोठी असणारी शीळ त्या ठिकाणी घेतली आणि शीळ म्हणजे असणाऱ्या त्या वज्रदंत्राच्या अंगावर टाकली गेली. लागोणी जव बैसला रथावरी, तव शिला बैसे ओणी शिरी, कासावीसा होत चांचरी कष्टे करी पळाला. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी झाडाचं खंडन केलं, याचा आनंद वज्रदंत्राला त्या ठिकाणी होता ना. आनंदाच्या भरात म्हणजे रथावर येऊन म्हणजे त्या ठिकाणी बसणार, तेवढ्यात म्हणजे वर्ण असणारी शीळ त्या ठिकाणी आली. त्यावेळेस त्या असणाऱ्या शिळेचं खंडन म्हणजे कसं केलं. शिळा पडता रथावरी, रथ सारथी शस्त्र सामग्री, सचक्र साठा अंकदुरी केली चकचुरी. मग म्हणजे असणारी आकाशातून शिळा त्या ठिकाणी येऊ लागली. कसा तरी वाचला होता, बसला होता, पण लक्ष शिळेकडे त्या ठिकाणी गेला. आता ही शिळ आपला घात करणार म्हणून असणाऱ्या अंगावर असणाऱ्या म्हणजे वज्रदंत्रानं रथातून उडी त्या ठिकाणी मारली. तेवढ्यात ती वरची शीळ म्हणजे रथावर त्या ठिकाणी आदळली. सारख्या सहित असणाऱ्या रथ म्हणजे त्या ठिकाणी चाका मोडली गेली. साठा सगळा त्या ठिकाणी मोडला गेला. रथाचा चाका चोर असणाऱ्या शिळेखाली झाला. शिळे तळी निज शरीर चुकवणी वाचला वज्रद्रष्ट, तेने कोपला वानर पर्वत थोर उचलिला. मग वज्रदंत्रानं शिळी आलेली पाहून त्या ठिकाणी लाघव केला. रथातून उडी मारून आपला असणारा जीव त्या ठिकाणी बचावला गेला, पण रथ असणारं घोडं त्या ठिकाणी चकाचूर झालं. हे वानरांनी पाहिलं गेलं, असणाऱ्या शिळेखाली हा चकाचूर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, पण तो वाचला गेला. याचा राग वानराला त्या ठिकाणी आला आणि वानर मंडळी काय करू लागली. नाना वृक्ष सुशोभित उपटीला उचलोनी पर्वत, वज्रद्रष्टावरी घालिता क्रोधान्वित अंगद. पुन्हा म्हणले असणारा कसा काय वाचला म्हणून अंगदाला राग त्या ठिकाणी आला आणि असणारा म्हणजे अनेक असणारे सुशोभित वृक्ष ज्या पर्वतावर आहे असणारा भला मोठा पर्वतच त्या ठिकाणी उपटला आणि तो पर्वत उपटून वज्रदंत्राचा जीव घेण्यासाठी अंगजी टाकू लागले. घाया पाठी गासी येता राक्षस कासाविसी, निवारण नाठवे त्यासी तव पर्वत शिसी वाजला. मग जेव्हा म्हणजे असणारा पहिला वृक्ष त्या ठिकाणी आला, त्याचं खंडन करून निवांत बसतोय, तवर म्हणजे असणारी शीळ त्या ठिकाणी आलती आणि शिळेचं निवारण करतोय. तेवढ्यात म्हणजे असणारा पर्वत म्हणजे त्या ठिकाणी यायला लागला. त्याला सुजरणच गेलं, आता कसं खंडन त्या ठिकाणी करावं. पहिल्या दोन गोष्टीचं खंडन केलं, तिसऱ्या गोष्टीला डोकं त्या ठिकाणी चाललं नाही. तसाच बसला. तेवढ्यात असणारा पर्वत म्हणजे मस्तकावर त्या ठिकाणी आदळला गेला. शतचोर नसणाऱ्या त्या वज्रदंत्राचं म्हणजे पर्वताखाली झालं. पर्वत पडताची सवळ त्याचे फुटणिया कपाळ, झाला शुद्धे बंबाळ मूर्छा तात्काळ त्याली. मग एवढं म्हणजे असणारा धार करणं असणारा पर्वत म्हणजे त्या ठिकाणी कपाळावर म्हणजे आदळला गेला. मस्तक सगळं फुटलं गेलं, कपाळ फुटलं गेलं, रक्त त्या ठिकाणी वाहू लागलं. रक्त बंबाळ
अवस्था वज्रदंत्राची झाली. गदा टेकोनी दोही हाती मूर्छा पन्ना पडला क्षिती मुहूर्त एक मूढमती काही स्मृती फुसफुरेना. मग जेव्हा म्हणले असणाऱ्या डोक्यात म्हणले खानशिरी पर्वत त्या ठिकाणी लागला गेला तेव्हा हातातली गदा खाली पडली. दोन्ही हातावर म्हणले जमिनीवर त्या ठिकाणी पडला. पडल्याबरोबर 2 घटका म्हणजे असणार 3 तास त्याला काही सुधारलंच नाही. मूर्छना येऊन असणारा वज्रदंत्र पडला गेला. वज्रदंष्ट्र पडतावणी बोंब उठली राक्षस सेनी वानर नाचती रणंगणी पडिला रणी वज्रदंष्ट्र. मग इकडे रणभूमीवर मूर्छना येऊन असणारा वज्रदंत्र त्या ठिकाणी पडला गेला. राक्षसांनी पाहिलं गेलं. राक्षसाला हडबड त्या ठिकाणी झाली. आपला असणारा प्रधान त्या ठिकाणी संपला गेला याचं दुःख त्या ठिकाणी झालं. आणि या धरणीवर निचे टीत पडला हे वानरांनी पाहिलं गेलं. वानर रामनामाचा जय जयकार करत आनंदाने नाचू लागलेले आहे. उत्साहाने आकांत दोही दळा माझी होत मूर्छा भंगुणी त्वरित सावचित्त तो झाला. मग त्या ठिकाणी वज्रदंत्र संपला म्हणून असणाऱ्या राक्षसाला इकडे आकांत होऊ लागलेला आहे. तिकडे वानर मंडळी आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागलेले आहे. दोन्ही दलाचं असणारं वर्णन ग्रंथकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं. थोडा वेळ त्या ठिकाणी 2 घटका झाल्या. 2 घटकेनंतर असणारा वज्रदंत्र मूर्छनेतून सावध झाला. वज्रदंष्ट्र सावध होत गदा घेऊन क्रोधान्वित लक्षणीय वाळी सुत त्याच्या वदार्थ धाविन्नला. मूर्छनेतून सावध झाल्याबरोबर कुठाय गदा म्हणून असणारी गदा हुडकली गेली. गदा दिसली लगेच हातामध्ये त्या ठिकाणी घेतली. वाळीचा मुलगा असणारा अंगदा त्याचा घात करतो म्हणून धावत जाऊ लागला. गदा घेऊन क्रोधे करी अंगद ताडीला उरावरी तोंड दंडळी तिळवरी जैविकागिरी पर्जन्य पै. मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी आवेशाने गदा हातामध्ये घेतली. धावत त्या ठिकाणी गेला ना अंगदाच्या छातीवर म्हणले असणाऱ्या गदेचा म्हणले टोला त्या ठिकाणी लावला. एवढी भली मोठी गदा जरी असणाऱ्या छातीवर त्या ठिकाणी लागली तिळभर सुद्धा अंगदी त्या ठिकाणी हल्ले नाहीत. जसं असणाऱ्या आकाशातून धोधो पावसाच्या जरा पर्वतावर पडाव्या त्या पावसाचं पर्वताला काहीही त्या ठिकाणी इजा होत नाही. तसं एवढी गदा लागली तरी अंगदाला काहीही त्या ठिकाणी झालं नाही. दंडळेना वाळी सुत वृथा गेला गदाघात अंगदे उडोणी धरिला हात आला प्राणांत करावया. मग त्या ठिकाणी एवढा म्हणले असणाऱ्या वज्रदंत्राने विचार केला. एवढा मोठा गदेचा घाव म्हणले अंगदाच्या छातीवर आणला तरी बाबाला थोडं सुद्धा काय म्हणले त्या ठिकाणी झालं नाही. आश्चर्य करू लागला. एवढ्यात अंगदानं असणारा हात म्हणले असणाऱ्या वज्रदंत्राचा त्या ठिकाणी धरला. जीवच घेतो म्हणून अंगजी पुढे येऊ लागले. मानवेता मुष्टिघात मलविद्या कळीत वज्रदंष्ट्र क्रोधान्वित अनुलक्षित मारावया. मग म्हणजे त्या ठिकाणी दोघांचं एकमेकाचा हात धरून मल्लयुद्ध त्या ठिकाणी करू लागला. कुस्तीसारखं एकमेकाला टोला त्या ठिकाणी देऊ लागला. वज्रदंत्राही रागाला त्या ठिकाणी पेटलेला आहे. अंगदाचा जीव त्या ठिकाणी घेतो म्हणून अंगजीवर धावू लागलेला आहे. बळे निमटोनी आगळा परस्परे लाविती कळा लाता देता हृदय कमळा लागे डोळा अर्धचंद्री. मग म्हणजे त्या ठिकाणी एकमेकाला असणाऱ्या लाता बुक्क्याचा मार देऊ लागलेला आहे. एकमेकाच्या असणारी नरडी त्या ठिकाणी आवडू लागलेली आहे. असणाऱ्या त्या ठिकाणी कळ लावून म्हणजे एकमेकाला त्या ठिकाणी मारू लागले. तेव्हा असणारा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वज्रदंत्राला असणारी म्हणजे त्या ठिकाणी अर्धचंद्री त्या ठिकाणी आली. डोळं पांढरं त्या ठिकाणी केलं. सवेची होणी सावचत्ती सवेची होणी सावचित्त घात घात उलट घात चिकाट्या तळी तळघात घायवर मस्त हाणीती. मग म्हणजे कसंही असणाऱ्या त्या ठिकाणी अर्धचंद्री त्या ठिकाणी लागली की त्याच्यातून त्या ठिकाणी सावरायचं. लगेच असणारा एकमेकाला त्या ठिकाणी असणाऱ्या गुडघ्याचा मार दे चपट्यानं त्या ठिकाणी मार भुक्तीला मार लाता मार असं म्हणजे युद्ध करू लागली. वानराणी निशाचर घायले घाई अति जर्जर सर्वांगी वाहे रुधिर एरा एरा नडळती. मग त्या ठिकाणी दोघंही म्हणजे बरोबरीचं युद्ध त्या ठिकाणी करत होती. एकमेकाला एवढा मार देऊन दोघंही म्हणजे रक्तबंबाळ त्या ठिकाणी झाली होती. तरी कुणालाच म्हणजे माग सरकायचं त्या ठिकाणी माहित नव्हतं. दोघंही तेवढ्याच असणाऱ्या वेगानं म्हणजे त्या ठिकाणी एकमेकावर तुटून पडत होते. शुक फुलले वसंतात तैसे दोघे रण्या रक्त युद्ध श्रमभूत तरी भिडत साठोपे. जसं म्हणजे असणाऱ्या उन्हाळ्यात म्हणजे पळसाचं झाड जसं लाल फुलानं म्हणजे दिसत असणाऱ्या बहरून आल्यानंतर म्हणजे जसं दिसतं
असणाऱ्या दोघांची ह्या शरीरावर रक्तबंबाळ त्या ठिकाणी झाली होती. त्या पळसाच्या झाडासारखं देह त्या ठिकाणी दिसू लागलं. एवढं असणारं युद्ध करत असताना थकवा आला तरी त्या थकव्याला न जुमानता म्हणले एकमेकावर वीरश्रीनं धावत जाऊन युद्ध करीत होते. अंगदे उडवणी ते काळी सुशोभिता पुष्पी फळी वृक्ष उपडवणी समोळी रणकल्लोळी पाचला. मग म्हणले त्या ठिकाणी अंगदजींनी म्हणले तेवढ्याच वेळात असणारं अतिशय म्हणजे फुलानं झाडानं लगटलेलं असणारं भलं मोठं झाड त्या ठिकाणी म्हणजे उपटलं, हातात घेतलं आणि वज्रदंडाचा जीव घेतो म्हणून धावू लागलं. अंगदाचे बळवितंड वृक्ष देखोणी प्रचंड राक्षसांचे बळबंड खंड विखंड हो सरले. मग त्या ठिकाणी अंगदानं म्हणजे आपल्या असणाऱ्या बळाच्या जोरावर म्हणजे भलं मोठं असणारं झाड त्या ठिकाणी उपटलं. एवढं झाड पाहून राक्षसाला वाटलं आता आपण चटणीला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी राहत नाही, नक्की हे असणारा घात आपल्याला करेल याची भीती राक्षसाला वाटवू लागली. तेवढ्याच वीरश्रीनं अंगद अंगावर धावू लागला. हा बरं काट्यावर गेलो मग पावती टाका. टाकली का? जाऊ मी पाठीत मारतो. बरं सांगतो मी पाठीतो. एक मिनिट मी पावती बघतो मला बरोबर आहे. एक मिनिट हा आले चालतंय मी पाठवतो बिल बिल ही बी. होय 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 होय. वज्रद्रष्टा सावचित ओढण खड्ग घाली हात ओपत्री पातळ पदेत करावया घात अंगदा. मग म्हणे त्या ठिकाणी एवढं भलं मोठं झाड म्हणजे अंगात आपल्यावर टाकू लागलेला. त्याच वेळेस वज्रदंडानं पाहिलं गेलं, हातामध्ये असणारं त्या ठिकाणी तोमर घेतलं, बरोबर आहे का? असणारं म्हणजे खड्ग तलवार त्या ठिकाणी घेतली ना अंगदाचा जीव घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या असणाऱ्या झाडाचं खंडन करून अंगदाचा जीव घेतो म्हणून तलवार घेऊन धावू लागला. अर्धचंद्र दृढ ओढण ज्वाळमाळा रत्नभूषण धडक धडकू दे किरण दावी अंगवना वज्रद्रष्टा. मग म्हणले अंगामध्ये असणाऱ्या माळा त्या ठिकाणी घातलेले आणि एवढं सुशोभित वीरश्री त्या ठिकाणी आणून म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी जसं म्हणले मेंढरू मेंढरावर म्हणले धडक देत म्हणले त्या ठिकाणी धावत जाऊन धडक देत तसं असणारा म्हणजे वज्रदंड अंगदावर त्या ठिकाणी धावून जाऊ लागलेल्या धडका त्या ठिकाणी देऊ लागलेला आहे. एक ओढण खड्ग हस्त तुझ्या वीर वृक्ष हस्त निर्वाणीचे गाय देत निज विजयार्थ साधावया. मग म्हणजे इकडे असणारा राक्षस असणारा म्हणजे वज्रदंड हातामध्ये ओढण खड्ग त्या ठिकाणी घेऊन धावू लागलेला आहे. इकडं वानरवीर असणारा अंगद आहे, हातामध्ये भला मोठा वृक्ष घेऊन त्या ठिकाणी धावू लागलेला आहे. एक जण असणारं ओढण खड्गानं मारू लागलेला आहे, एक जण झाडानं त्या ठिकाणी मारू लागलेला आहे. असं वानर आणि राक्षसाचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. चर्ची सिंदूर तैसे रक्ते रक्तवीर धावती रे समोर घाय निष्ठुर हणवणी. जसं म्हणले असणाऱ्या मसुबाला म्हणली सिंदूर फासल्यावर जसा मसुबा त्या ठिकाणी दिसतोय तसं म्हणले असणाऱ्या दोघांचा बी रक्तबंबा झालेला अंग त्या ठिकाणी सुंदर लाल भडक त्या ठिकाणी दिसू लागलं. तरी थकवा नाही, आळस नाही, भीती नाही, वीरश्रीनी म्हणले त्या ठिकाणी युद्ध करू लागलेले आहे. अंगदाचा वृक्षघात राक्षसांचा खरघात दोघे पडले मूर्छागत सावचित्त संग्रामी. मग इकडं म्हणले असणाऱ्या झाडाचा मारा देऊन म्हणले असणाऱ्या राक्षसाला जर्जर त्या ठिकाणी केलं. राक्षसानं ओढण खडकाचा मारा देत अंगदाला त्या ठिकाणी केलं. दोघं बी म्हणले मूर्छेने त्या ठिकाणी पडली. संग्रामी अतिभ्रांत दोघे घाई जर्जरित रणी पडले मूर्छित तोही वृत्तांत अवधारा. मग म्हणजे दोघंही असणाऱ्या भ्रांतीच्या अवस्थेत त्या ठिकाणी गेली. काहीच असणाऱ्या त्या ठिकाणी सूचना गेलं, मूर्छेनं आली आणि मूर्छेनीमध्ये कसं त्या ठिकाणी पडली, कशी अवस्था झाली ऐका पुढं. दोघे वीर महाटी रणी बैसले मेटी कुटी गुरमी बाष्प दाटले कंठी नेत्र वाटी भोविकळ. मग म्हणली त्या ठिकाणी एवढं म्हणली जरी जर्जर म्हणली युद्धात त्या ठिकाणी झाले तरी महाग म्हणून सरकायला म्हणले कोण त्या ठिकाणी नाव घेत नव्हतं. तेवढ्याच वीरश्रीने त्या ठिकाणी जात होती. एवढं म्हणले जात असताना त्या ठिकाणी दोघांची विकळ अवस्था त्या ठिकाणी झाली. डोळा असणारा अतिशय म्हणले त्या ठिकाणी त्रासदायक झालं. असणारा डोळा अर्ध म्हणले त्या ठिकाणी झाकलं, अर्ध उघड. मूर्छेनं त्या ठिकाणी आलेली आहे.
सर्वांगातून रक्त त्या ठिकाणी वाहू लागलेला आहे. अशी अवस्था बिकट विकळ अवस्था म्हणजे दोघाची ही त्या ठिकाणी झालेली आहे. अंगदवीरा मूर्छात रामनामे सावचित्त वज्रद्रष्टाचा केला घात निमेषात तो एका. मग म्हणले इकडं म्हणले असणारा वज्रदंत्रा म्हणजे त्या ठिकाणी मूर्छेतून सावरायला तयार नाही, भ्रांतीच त्या ठिकाणी गेला. अंगाची बी अवस्था तशीच त्या ठिकाणी झालेली होती. पण जरी मूर्छेने त्या ठिकाणी असलं तरी म्हणले असणार अखंड प्रभू राम नामाचं असणार चिंतन म्हणले अंगदाच्या मुखामध्ये त्या ठिकाणी होतं. म्हणून असणार त्या ठिकाणी एवढं जरी दुःख त्या ठिकाणी झालं, त्या दुःखातून सावरले गेले. आणि वज्रदंत्राचा घात कसा म्हणले असणाऱ्या अंगजीने केला ऐका. वृक्ष गाया गेला व्यर्थ तेने अंगदा क्रोधान्वित सर्प जैसा दंड होत तैसा धावत साठपे. मग म्हणले असणाऱ्या अंगदाने विचार केला एवढा भला मोठा वृक्ष त्या ठिकाणी टाकलाय म्हणजे तरीही म्हणले वाचलाय त्या ठिकाणी. म्हणले ह्याला असणारा प्राण त्या ठिकाणी वाचवला. म्हणून म्हणले राग त्या ठिकाणी आला. जसा असणारा म्हणजे चौताळ्याला सर्प त्या ठिकाणी असावा चावा घेण्यासाठी जसा म्हणजे धावत त्या ठिकाणी म्हणले त्या माणसाच्या मागे जावा तसा अंगद म्हणजे वज्रदंत्राचा असणारा जीव घेतो म्हणून म्हणजे धावू लागलेला आहे. अंगद वीर आणि दडाचाना वज्रद्रष्टासी सावधान स्वयं करुणी आपण केले हनन गरजनी. मग म्हणले इकडे असणारा म्हणले अंगाला असणारा अतिशय बलिष्ठ आहे त्या ठिकाणी. इकडं हा मूर्छेने त्या ठिकाणी पल्लीला व्याकुळ अवस्था वज्रदंत्राची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून बली मोठी असणारी रामनामाची गर्जना अंगदाने त्या ठिकाणी केली. वज्रदंत्राचा जीव घेण्यासाठी अंगजी धावू लागले. वज्रद्रष्टाचे खर्ग थोर अति निर्मळ सतेज धार अंगदे हिरणी सत्वर छेदिले शिर तयाचे. मग म्हणजे त्याच वेळेस असणाऱ्या म्हणजे वज्रदंत्राने त्या ठिकाणी पाहिलं गेलं हातामध्ये असणारं खर्ग म्हणजे अतिशय सतेज धार असणारं पांढरा शुभ्र खर्ग आहे. ही खर्ग हातामध्ये घेतला असणाऱ्या अंगावर त्या ठिकाणी धावू लागला. त्याच वेळेस वज्रदंत्राच्या हातातला असणारं खर्ग म्हणजे अंगदाने हिसकावून त्या ठिकाणी घेतलं गेलं. आणि त्याच खर्गाने असणाऱ्या अंगजीनं वज्रदंत्राचा असणारा देह वेगळं मुंडक म्हणले केलं. अंगद वीर अति विख्यात त्याच्या शास्त्रे त्याचा घात करुणिया मस्तक पात रणी गरजत हरिनामे. मग म्हणले अंगदाने एवढं म्हणजे लाघव केला, त्याचाच शस्त्र घेऊन त्याचाच घात त्या ठिकाणी केला. एवढा बळीयाळा असणारा अंगद आहे त्या ठिकाणी. त्याच्यात असणारा खर्ग घेतला आणि त्याचाच असणारा म्हणजे मस्तक त्या ठिकाणी उडविलं गेलं. तवा असणारा एवढा प्रताप त्या ठिकाणी केला. असणाऱ्या वज्रदंत्राचा असणारा घात अंगदजीने म्हणले केला. अंगद वीर तिने दळा घाय शिरा उडविले पुढा अशुद्ध वाहे भडभडा केला नितोडा राक्षसा. मग एवढा बळीयाळा असणारा अंगद आहे म्हणजे अंगदानी एकाच असणाऱ्या खर्गाच्या गावात म्हणजे असणारा धडा वेगळा मुंडक त्या ठिकाणी केला. आकाशात मुंडक उडून गेलं, भाडभाडा रक्त म्हणजे त्या ठिकाणी वाहू लागलं. वज्रद्रष्टाचा केला घात राक्षस सैन्य भयवीत अवघे पळती भयान्वित वानरे अंत पुरविला. मग म्हणजे आपला असणारा प्रधान म्हणजे एवढा बलवान बलिष्ठ असणारा प्रधान वज्रदंत्र म्हणजे ह्या युद्धाच्या ठिकाणी अंगदानं संपवला गेला. हे राक्षसांनी बघितलं गेलं. असणाऱ्या राक्षसांनी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी थोडी सुद्धा थांबली नाही की आता त्याला मारले आपल्याला बी मारतेली म्हणून पळून त्या ठिकाणी जाऊ लागले. मुकुट कुंडले शस्त्रास्त्रे अनर्घ्य भूषणे विचित्रे सांडोणी पळती निशाचरे लंकाद्वारी आकांत. मग म्हणजे आता असणाऱ्या त्या ठिकाणी अनर्घ्य रत्न म्हणजे त्या ठिकाणी आणलेली होती, अंगावर घालून आलेली होती. ती पल्ली मुकुट पल्लं सगळं म्हणजे रत्न भरली त्या ठिकाणी पल्ली. त्याचा विचार केला नाही. मिळेल त्या वाटणं मिळेल त्या अवस्थेनं म्हणजे लंकेकडे त्या ठिकाणी निघून जाऊ लागली. सरपडत एक पाणी पै मागत पुन्हा हाते दावणी. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान वज्रद्रष्टा संपला रणांगणाच्या ठिकाणी. त्याच्या सैन्याने बघितलं. सैन्य म्हणजे राजा ज्याच्या जोरावर रणांगणाच्या ठिकाणी आलं होतं तो संपला. आता आपला थांबून उपयोग नाही म्हणून सर्व ते सर्व आपल्या घराकडे लंकेकडे पळू लागले. कोण कणायला लागलं, कोण पोचायला लागलं, कोण पळता पळता पडायला लागलं.
कोण कोणतं खुनून म्हणलं पाणी आहे का पाणी. एक हुंबते हुंबते एक कुंदते कनाते एकाची लोंबते अंते लंकेशाते निंदिती. एक एक असणारा कणायला लागलं कुतायला लागलं वरडायला लागलं एकोकाचे तर हाताळी पारडी लोळायला लागली. एक एक म्हणली उगाच त्या राजा रावणाच्या नादाला लागलो त्याच्या गावात उगाच उभं राहिलो गाव सोडून गेलो असतो तर बरं झालं असतं. चोरुनी या सीता सुंदरी अम्माची केली महामारी दाडानी लंकेवरी होत बाहेरी राक्षस. हा होती मोहरी राक्षसा. मग म्हणले असणार काय केलं त्या राजा रावणाने म्हणले उगाच्या उगा ते सीता माऊलीला चोरून आणलं आणि आमची दुर्दशा लावली. म्हणले एक ना एक राक्षसाचा नाश व्हायला सुरुवात झाली. काय त्या राजा रावणाला कळतंय का नाही कशाला उगा सीता माऊली आणली अशी नावं ठेवू लागली. राक्षस सैन्य समजता पळून गेले लंकेत विजयी झाला वाळी सुत रघुनाथ कृपे. सर्व राक्षस सैन्य असणारा पळून लंकेमध्ये पोहोचला. इकडे असणारे अंगद युवराज वाळीचा मुलगा विजयी झालेले आहेत. कुणाच्या प्रभू रामचंद्राच्या कृपेने विजय झाले. आनंदाचं वातावरण. मारोनिया वज्रद्रष्ट विजयी झाला वाळी कुमार वानरांसी हर्ष थोर सुखे निर्भर अंगद. अंगद ही असणारे सुखी झालेले आहेत आनंदी झालेले आहेत. अंगद युवराज आनंदी सुखी विजयी झाले म्हणून वानर मंडळीला आनंद झाला. आनंदाच्या भरात अंगद युवराजचा जय जयकार करू लागली नाचू लागली. मारोनिया पुत्रासुर शोभे जेवी सुरेश्वर तैसा शोभे अंगद वीर सपरिवार वानरी. जसं म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव वृत्रासुराला संपवल्यानंतर जसं शोभून दिसावा देवांमध्ये तसं वानरांमध्ये या वज्रद्रष्टाला संपूर्ण अंगद युवराज अतिशय शोभून दिसू लागले. अंगदाचे सबळ बळ वानरवाणी ती सकळ श्रीराम दर्शना प्रेमळ आला निज दळ समवेत. सर्व वानर मंडळी प्रभू रामचंद्राचा जय जयकार करू लागलेले आहेत. वा वा अंगद युवराज काय ताकद आहे काय बळ आहे काय शक्ती आहे असं सर्व वर्णन करू लागले. असं वर्णन करता करता चालत चालत प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला अंगद युवराज आपल्या सैन्याबरोबर निघाले. सन्मुख दे कोणी रामचंद्र अवघी केला जय जयकार श्रीराम नामाचा गजर नमस्कार. सर्वांनी प्रभू रामचंद्राला बघितल्याबरोबर प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जय जयकार केला. प्रभू रामचंद्र समर्थ गेले. सर्वांनी श्रीराम जय राम म्हणून प्रभू रामचंद्राला दंडवत घातला. वंदनीया रामचरण अभिवंदिला लक्ष्मण सुग्रीवासी लोटांगण विभीषण वंदिला. प्रभू रामचंद्राच्या चरणाला स्पर्श केला. लक्ष्मणजीच्याही पाया पडले. तसंच सुग्रीव राजाला लोटांग घातलं. विभीषण काकाला सुद्धा सरळ सगळ्यांनी अभिवादन केलं. प्रेमे वंदिला हनुमंत नळ निळादी जांबवंत वानर समुदाय समस्त अभिवंदित अंगद. त्याच्यानंतर हनुमंतरायाच्या पाया पडले. नळनीळ असणारे जांबुवंत काका ह्याच्याही पाया पडले. सर्व वानरांच्या पाया पडून अंगद युवराज पुढे काय करू लागले. राजकुमार बळवंत सत्वगुणी अतिसमर्थ अंगद वीर विख्यात स्वयंवाणित श्रीराम. अतिशय बलवान शूरवीर पराक्रमी असणारे सत्वगुणी असणारे समर्थ असणारे अंगद युवराज म्हणजे स्वतः असणारे प्रभू रामचंद्राची स्तुती करू लागले नामस्मरण करू लागले. काय म्हणतात ऐका. अंगद केले रणविंदन झाले वज्रदंष्ट हनन पुढे येईल कंपन ते हिरण अवधान. आता ह्या रणाच्या ठिकाणी अंगद युवराजांना म्हणले वज्रद्रष्टा. काय बघा त्याचं दातच कसे दाडा वज्रासारखे होते कठीण असणार आणि असा राक्षस अंगद युवराजांना संपवला. आता पुढचा कोण येणार आहे तर अकंपन येणार आहे. त्याच चरित्र ऐका. सुग्रीव वीरे समरात वज्रदंष्टाचा केला घात हे ऐकोणी लंकानात क्रोधान्वित स्वयं झाला. या रणभूमीच्या ठिकाणी वज्रद्रष्ट संपला. राजा रावणापर्यंत बातमी पोहोचली. अतिशय राग आला. रागाच्या भरात परत राजा रावण आता कुणाचा नंबर आहे इकडं तिकडं बघू लागला कुणाला जायचंय. अति क्रोधे दशानन पाचारोणी अकंपना तू तव वीरा पंचानन रणप्रवीणा रणयोद्धा. सर्वत्र नजर आपल्या सभेमध्ये राजा रावणाने टाकली. तेवढ्यात अकंपन नावचा राक्षस राजा रावणाला दिसला. म्हणला शिवरायस वीर आहेस पराक्रमी आहेत वीरांमध्ये सिंहासारखा असणारा तो आहेस म्हणले. हा सौमित्रे सहित श्रीराम रणिमर्दुनी प्लवंगमा माझ्या
त्या ठिकाणी आज युद्धभूमी या ठिकाणीचा लक्ष्मणजीला संप, प्रभू रामचंद्राला संप, वानर मंडळी संप. आणि मला जे काय घाम सुटलाय ना आता त्यांच्या भीतीचा, ते घाम बाबा पुसून टाक म्हणले असणारा. जरा चांगला येशी लाव म्हणले, मला तू आवडता व आणि सर्व माझे काम परिपूर्ण कर. ऐकोणी रावणाचे वचन गर्जिनेला कंपना, वानरेसी राम लक्ष्मण न लागत क्षण. राजा रावणाचं बोलणं कंपन ऐकलं ना, कंपन घोटघर्षणा करून म्हणू लागला, राजन 10 मिनिटं ना 5 मिनिट सुद्धा लागू देत ना, 2 मिनिटात प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वानर मंडळी संपून टाकतो. आणि या सुरासुर मागे न सरे मी कंपना, राम लक्ष्मण बापुडे कोण वानर त्रण माझा पुढे. 33 कोटी देव आले तरी मागे सरणार कंपन नाही म्हणले. इथं कुठं म्हणले ती वानर मंडळी गवतासारखी कोशिंबिरी सारखी संपून टाकेल. ज्याचे देखता दर्शन भयानक अति दारुण, धाकेचे वीर सांडी प्राण अत्युग्र सैन्य सज्जिले. अतिशय उग्र असं सैन्य बरोबर घेतलं त्यांनी. त्यांच्या तोंडाकडे जर बघितलं तर जागच्या जागेला माणसं जीव मारतेली. कसले सैन्य, कसली राक्षस असलेली बघा, असली उग्र आणि अतिशय उग्र चेहरा असणारे राक्षस कंपन बरोबर घेतली. ज्याचे देखता विकट, ज्याचे देखता विकट वदन सैन्य पडे मूर्छापन्न, ऐसे दुर्धर सज्जनी सैन्य कंपना निघाला. काही जणांचे दात बघितल्यावर मरत्याल माणसं असे राक्षस घेतली. त्याच्यानंतर काही जणांच्या असणाऱ्या चेहऱ्याकडे जर बघितलं गेलं तर पुढचा शत्रू बेशुद्ध पडल अशा प्रकारचे चेहऱ्याचे राक्षस बरोबर घेतली. तात्या त्रिशूळ तोमरा गदा मुग्धला परिग घोर, झेलित शस्त्र संभार निशाचर त्रिशूळ पट्टीश मुजगुट घेतला आणि ह्या हातात त्या हातात झेलत झेलत राक्षस म्हणजे निघालेले द्वाचा. कंपनांगी अंगवन सबळबळाचा गर्वपूर्ण, रावणे देवणी सन्मान करावया रण दाडीला. कंपनाच्या अंगामध्ये ताकद आहे, शिवराई वीर पराक्रम आहे आणि बळाचा गर्व आहे. हे राजा रावणाने जाणलं गेलं आणि जाणून त्याचा मान सन्मान केला. आहे का ना, परत करायला भेटल नाही भेटल येईल का नाही म्हणून आताच त्याचा सन्मान केला आणि त्याची रवानगी केली. शस्त्रास्त्री रथ सज्जुन रती बैसला कंपन, कवच कुंडले तप्त कांचन विजराजमान महावीर. शस्त्राने अस्त्राने रथ खचाखच भरला गेला आणि त्या रथामध्ये कंपन बसला गेला आणि कानामध्ये कुंडल घातले, अंगावर चिलकल घातलं गेलं. अशा प्रकारचा महावीर कंपन रथात बसून निघाला. कंपन महावीर स्वभावे क्रूर आणि अत्युग्र, घेऊनी निशाचरांचा भार युद्धा सत्वर निघाला. कंपन म्हणले अतिशय स्वभावाने क्रूर होता. राक्षस कुणाला म्हणायचं, स्वभाव क्रूर असला की राक्षस. त्याच्याकडे पाहिलं तर दिवस सुद्धा चांगला जाणार नाही, अतिशय उग्र असा राक्षस. असं हे भरपूर आपलं असणारं सैन्य बरोबर घेतलं आणि युद्धासाठी निघालेले आहेत. रथ चालीला गडगडाट शुद्ध भूमिका मार्ग सपाट, चौवारू वावळली भेट मारिताही साठ न उठवी. मग काय झालं काय ह्याच्यातच छापलंय तर ती तरी काय करते. आता चारू वारवा वळली भेट, भेट कसं म्हणतात मेट आहे पण आता इथे भेटत लिहिले छापील मध्ये असणार प्रिंटिंग मिस्टेक असते. मेट वळली असं आहे. गडगड असणारा रथ निघालेला आहे. गडगड रथ निघालेला असताना सपाट जमीन पण तरी सुद्धा चारीच्या चारी घोडं अडखळले आणि त्याची मेट वळली. म्हणजे त्यांनी आपलं जागच्या जागेवर घोडे बसली गेली. कितीही चापकू मारला असणाऱ्या कंपनना पण घोडे काय जागची हला ना ती. वारुवे दाती धरली भोये उठविता न उठवी पाये, कंपने धरले भये करावे काय नाठवे. मग असणाऱ्या सर्व रथातनं खाली उतरला, किती घोड्याला हलवलं उठा हलायला तयार नाही. त्यांच्या असणाऱ्या ती धागे दोरे होते. कितीही वळले कितीही चापकाने मारलं तर उठताना तर घोडे काय करावा कंपनला सूचना. हा कंपन घाबरला आता. संचित होता मुख्य दूर शुभेलवे वामनेत्र, भयभीत निशाचर दुष्चिन्हे थोर देखोनी. मुख्य असणारा राजा ज्याच्या बरोबर आपण भरवशाने युद्धाला चाललोय तीच काळजीत पडला. आता आपलं कसं होईल
तीच करू कसं होतंय म्हणल्यावर बाकीची कशाला म्हणजे आहे का नाही, बाकीची गरबगळी तर झाली म्हणजे का तर युद्धाला निघालेला आणि डावी पापणी असणारी त्यांची फडफड करू लागली. पुढं जसं जाईल तसं वाईट असणाऱ्या चिन्ह अपशकून दिसू लागला. सर्व सैन्य घाबरलं. साटक धरुणी या पोटी वारू उठवी जगजेटी त्यांची थापटोनी या पाटी रथसनिष्ठी आपल्या आवेशाने ताकदीने कसं तरी त्या कंपनाने घोड्याला उभा केलं. पाठ घोड्यांची थपटली गेली आणि रथ सज्ज करून पुढे निघाला. वारू करोनी सुप्रसन्न रती बैसला कंपना सवेग करिता रथाभिगमना पुढे दुश्चिन्ह कसं तरी वाचणाऱ्या त्या घोड्याला त्याने अंधारलं गोंजारलं, वरून हात फिरवला, घोड्याला खुश केलं आणि रथ पुन्हा असणारा पुढे चालला. थोडा रथ पुढे गेला की पुन्हा अपशकून वाईट चिन्ह दिसू लागली. वक्र जंबुका सिंह व्याघ्र उर्धमुखी विवरण स्वर शब्दवती वदती अत्युग्र पक्षी क्रूर शब्द करीती. कोल्हे होते म्हणजे सिंह होते, वाघ म्हणजे असणारे दीर्घ स्वरामध्ये असणारे, इवळून रडायला लागली म्हणजे असणार. एवढंच नाही, पक्षी असणारे आपण कसं म्हणतो टीव्हीवर रडायला लागली, तशा प्रकारच्या अपशकुनी पक्षी असणारे वरडू लागलेत. निदडा वीरा कंपना शूर पुरुषार्थी पंचानना उत्पात सांडिले हेळ सोना करावया रणा निघाला. निगडीचं तिथं शूरवीर पराक्रमी असणार कंपन, पण त्यांनी एवढे जे काय आपल्याला उत्पात म्हणजे जी काही संकट येतात, जी वाईट चिन्ह देतात, अपशकुन होतात, त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही आणि रणांगणाच्या ठिकाणी रण करण्यासाठी युद्ध करण्यासाठी तसाच निघाला. शंकेचे कोणी जो उत्पात त्याची अंगी नाही पुरुषार्थ जय न पावे तो युद्धात जो भयभीत अपशकुने. जो अपशकुनला घाबरतो तो रणांगणाच्या ठिकाणी पराभूतच होतो, म्हणजे त्याला विजयच येत नाही आणि ज्याच्या मनात शंका येते आता चाललोय माझा राड बघेल, आता कसं काय व्हायचं 2 मिनिटं थांबायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, पुढील लगेच निघायला लागायचं आणि तीच काळजी चिंतन करत बसायचं नाही. आता माझं कामच होत नाही, माझा राड वगैरे तर काम होईल, पण माणसं आड वगैरे काम होते का? होतच नाही. वाचा कंपना वीर उद्भट करुणी वाढीचा नेट सात प्रेरीला गडगडाट ती गडगडाट युद्धाचा. विचारच केला ना अपशकुनचा, विचार न करता का त्यांनी मनात विचार केला, अपशकुनचा विचार केला तर आपण रणांगणाच्या ठिकाणी धीर धरू शकत नाही, आपला पराजय नक्की होईल. म्हणून असणाऱ्या कंपना आपली कास बळकट केली गेली, रथात बसला, रथ घडघड करत युद्धाच्या ठिकाणी नेला. श्री गणेशाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः. विरी करोनी रणशृंगार मुकुट कुंडले कवचवीर कंपना सवे दुर्धर भार निशाचर चालिले. सर्व वीरांनी असणारा रणांगणाच्या ठिकाणी काय असणाऱ्या अलंकार असतील, वस्त्र असतील, भूषण असतील, सर्व अंगावर चढवलेले आहेत, कानामध्ये कुंडल घातलेले आहेत, डोक्यावर मुकुट चढवलेला आहे, चिलकत अंगावर घातलेला आहे. अनेक सैन्य कंपनाबरोबर या युद्ध करण्यासाठी निघालं. सिंहनादे गिरदा गजर येता राक्षस भार ते दे कोणी कपी कंजर युद्ध सत्वर मिसळले. तिकडे असणारे सिंहासारखी गर्जना करत अकंपन की जय, राजा रावण की जय अशी गर्जना करत असणार राक्षस निघालेले आहेत. वानर मंडळीने ती सिंहासारखी गर्जना ऐकली गेली आणि ती वानर मंडळी सुद्धा युद्धाला तयार झाली. आले रे आले. शिवाशी करे वृक्ष पर्वत वानर भिडती युद्धांत घाय राक्षसा करीती घात सैन्य कंदरा रक्त मांडीला. लगेच हातात वानराने कुणी शिकर घेतलं, कुणी शिला घेतली, कुणी झाड घेतलं गेलं आणि आला राक्षस की टाक, आला राक्षस की टाक. कित्येक राक्षस जागेवर चक्काचूर केले. त्रिशूळ कात्या शक्ती तो मरे राक्षस घेऊन हतियारे रणी कोचली वानरे वात रुधिरा बडबडा. काही राक्षसाने हातात त्रिशूळ घेतला, कुणी पट्टीस, कुणी मुदगुळ घेतला होता. सर्वजण वानरांना मारू लागले. वानराच्या अंगावर भाला बाण लागू लागलं. वानर सुद्धा रक्त बंबाळ झाले, भरभर रक्त वाहू लागलं. रावणाच्या निजकार्यार्था राक्षसेची जीवित वानरी करोनी पर्वत घात संकेता मारिले. राजा रावणाचं काम आपल्या प्रभूचं मालकाचं काम आहे, त्याच्यासाठी जीव गेला तरी 72 अशी असणारी वानर मंडळी, अशी असणारी राक्षस सुद्धा जीवावर उदार राजा रावणासाठी झाली आणि वानराकडून येणारा शीळ, येणारी पर्वत, येणार असणार झाड त्याच्या खाली आपला जीव देऊ लागले. वानरी करोनी युद्ध निर्वाण श्रीराम काजी वेचिता प्राण त्यासी न बाधी जन्मभरण नामस्मरण करिताची. मग इकडे वानर मंडळी सुद्धा असणार आपला देह जावातवा राहो,
देह गेला तरी भेटतर प्रभू रामचंद्राचं कार्य करायचं म्हणून ते सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत करत आपला जीव पणाला लावून युद्ध करत होते. गाई होता निर्भुज लावी श्री रामचरण रज गाय पान पोन होती निरुज कपिर मग काय झालेलं वानराला बाण लागला, बाण लगेच हाताने उपसायचा, उपसाला की बाण टाकून द्यायचा, लगेच तिथं प्रभू रामचंद्राच्या चरणाची लगेच धूळ उचलायची आणि त्या बाणाच्या जागेवर लावायची. बस पहिल्यासारखी जागा रक्तबाण जागा जखम सुद्धा नाही शिवत होती. लगेच प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय जयकार करायचा की परत युद्धाला करिता राम नाम स्मरण नामे वानरा बळ संपूर्ण नाम बळे करुणी कंदन बळ वाहन गरजती. बळात शाले असणारे वानर मंडळी त्याला ताकद एकाच वाक्याने यायची, जय श्रीराम जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणलं की असणारी ताकद यायची, त्या ताकदीवर लढायची. वीरा वानरा करिता रण रणी उठले रजकन रवी बिंबेसी झाकती किरण आपणा पण न देखती. एवढं रांजा वानराचं राक्षसाचं एवढं युद्ध, त्या युद्धामध्ये एवढी धूळ उडाली दिवसा सूर्य झाकलं. काय करणार अवघड वाचा. ध्वज पताकांसी न दिसे रथ अश्वसारथी वीर विख्यात मुख्य अकंपन तटस्थ सैन्य समस्त केवी देखे. सर्व कुणाला एवढी धूळ दिवसा अंधार पडला, सूर्य झाकला ना धुळीनं, जवळच कुणाला दिसना, घोड्याला घोड्या दिसना, रथातल्याला दिसना, पायी चालणाऱ्याला दिसना, आकंपनाला आपलं सैन्य सुद्धा दिसना गेलं. निशाचर देखती राती ऐसी सर्वत्र वंदिती तेही करोनी सामान्य शक्ती देखनी स्थिती वानरा. मग म्हणलं निशा म्हणजे रात्रचर म्हणजे फिरणारे, रात्रीचं फिरणारे दिसतंय म्हणते त्यांना, असं म्हणतात म्हणले. पण त्या राक्षसाला दिवसा दिसाना आणि वानर मंडळींना दिसायचं कशामुळे वाचा. श्रीराम दीप्तीची निज दीप्ती श्रीराम सवय तेज मूर्ती त्याचे नेतेजे जुत्पुत्ती देखणी शक्ती वानरा. वानराला शक्ती होती पाहण्याची का, तर ते प्रभू रामचंद्राचे दास सेवक होते. प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाच्या ताकदीच्या जोरावर का प्रभू त्याच्या या निढळी कोटी चंद्रप्रकाश रे, चंद्रप्रकाशासारखं तेज प्रभू रामचंद्र त्याच्यामुळं वानर मंडळी असणारे त्यांना दिसत होतं, पण राक्षसाला दिसायला गेलं. वनरांगी सिद्ध उड्डाण त्यावर आले देखणे पण रणी केले कंदन सावधान. आधीच वानरांच्या अंगात उड्डाण करण्याची ताकद आणि त्याच्यात म्हणले अजून पुढं हे आंधळी सर्व राक्षसांनी डोळे झाकलेले आहेत आणि त्यांना तेज आलेल्या डोळ्याला. ह्या दोन्हीच्या जोरावर वानर मंडळीनं काय केलं ऐका. रणी राजा दाटले दुर्धर तय संधी वानरवीर राक्षसा केला दुर्धर माळ शिवा शिखर धूम्रपानी. वानरांनी बी वेळ साधला, योग्य ती वेळ साधली बरोबर. रणांगणाच्या ठिकाणी धूळ उडली, धुळीमुळे राक्षसांना दिसत नाही, सगळ्यांनी डोळे झाकल्यात म्हणले आपलं. त्याच्यावर घ्या काम साधून वानरांनी विचार केला, भले मोठे शिखर पर्वत उचलले आणि राक्षसावर टाकायला सुरुवात केली. निशाचरी सुनी दृष्टी वानर विरवळवणी मुष्टी मारी राक्षसांच्या ताटी रणी संनिष्ठी रणांगणाच्या ठिकाणी मोठ्याने गर्जना करायची. वानर मंडळीने गर्जना करून म्हणजे ही डोळं झाकलेले राक्षस, डोळा झाकलेला बघितला की दिलं ठोका, डोळा झाकलेला दिला दिसला की दिलं ठोका, अशा प्रकारची किती राक्षस संपून टाकली. कोपोनिया ती दुर्धार रणी खवळले वानर करिता शिखर मार निशाचर भंगले. राग आलेला वानर मंडळीला येताव का पुन्हा, याचा का पुन्हा माणसांक डुकल्या म्हणून राक्षसाला म्हणजे डोक्यात भुक्या पर्वत शिळा टाकून चक्काचूर राक्षसांचा केला. ओढन खडर शूर दुर्धर पर्वत घाते करती चूर वानरी भंगिली हतियारे निशाचर मरगुनी. राक्षसांना तर मारला पण त्याच्या हातात कुणाच्या हातात तलवार होती, कुणाच्या हातात ढाल होती, कुणाच्या हातात पट्टी स्मुदगुल तोमर होता. धरकी तोड असा वानरांनी सगळ्या हत्यार सुद्धा संपून टाकले. रणी राक्षसा होता घात त्याची प्रतिकूळ महावात तोच वानरा अनुकूळ होत रणी रघुनाथ तोची नसाये. प्रभू रामचंद्राची मदत कशी झाली बघा. निमित्त लागतं बरं का, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ते देव त्यांनीच खाली उतरावं आणि आम्हाला मदत करावी, चांगलं वाचायला आणि चांगलं सांगायला. कुठल्या तरी असणारा देव कुठल्या तरी रूपात येत असतो आणि आपलं कार्य साधून येत असतो, मदत कुठल्या तरी कसं तरी मदत देव करत असतो. कशी मदत केली असणाऱ्या प्रभू रामचंद्र ह्या रणांगणाच्या ठिकाणी वानरांना जो काय वारा आहे तो वारा बरोबर वानराच्या बाजूने वाहू लागला आणि राक्षसाच्या बाजूने उलटा वारा.
आणि ते उलटा वारा सोसाट्याचा सुटला, त्याच्यामुळे उडालेली धूळ सगळी राक्षसांच्या डोळ्यात चालली, त्याच्यामुळे डोळं झाकावं लागलं आणि डोळं झाकल्याला वानरांनी बघितलं, ज्याचं डोळं झाकलं त्याचा कप म्हणतो असुर वानर करती रण उठले होते रजकन अशुभे वाहता रणंगण रण दारुण उपशमले. राक्षस आणि वानर युद्ध करत होती, त्या युद्धामध्ये धूळ उडाली आणि ती धूळ उडाली, त्याच्यात असणाऱ्या वानरांचं जे काय रक्त असेल किंवा राक्षसांचं रक्त असेल त्या धुळीमध्ये मिसळलं आणि पुढं बळे उन्नत राक्षस भार वानरी करिता पर्वत मार रथाश व गजर सारथी वीर निशाचर कळकळती. अतिशय आशेला आणि ईर्षेला पेटलेली वानर राक्षस दिसला की पर्वत आणि झाडाशिवाय मारतच नव्हती. हत्ती फोडून टाकले, त्यांचे जवळचे मारून टाकले, रथ संपून टाकले, राक्षसांच्या डोक्यात पर्वत टाकले, कित्येक राक्षस असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणी संपवले, कित्येक घाबरून पळू लागले. मंदरे म्हणतीता सागर शोभला गरजे अति दुर्धर कवी म्हणतीता राक्षस भार निशाचर कळकळती. जसं म्हणले असणाऱ्या मंदराचल पर्वताचं असणाऱ्या रवी केली, वासुकी नावच्या सर्पाचा दोरा केला, देवानी दैत्याने समुद्र घुसळायला सुरुवात केली. जसा समुद्र घुसळायला लागले, समुद्र मोठ्या मोठ्याने जसा गर्जना करायला लागला, उंच उंच लाटा चालल्या, तसं राक्षसांनी जसं वानरांनी राक्षसांना इथं मारायला सुरुवात केली. राक्षस मोठे मोठे वाजायला लागले, म्हणजे मेलो रे देखोनी रक्षोगण तीव्र कोपला कंपन धनुष्य सज्जोनिया बाण सांगे आपण सारथ्या. आपलं सैन्य असणारं घाबरलेलं आहे, पळायला लागलेलं आहे, भरावाटाने पळू लागलेला आहे. अकंपन बघितलं, धनुष्याला बाण लावला आणि सारथ्याला काही सांगू लागले. राक्षसांचे भार गरजते उभे वानर वीर शिगरी प्रेरी हंवर कपी कुंजर वधावया. आपल्या राक्षसाला संपूर्ण वानर मंडळी एका जागेवर घोळका करून नामस्मरण प्रभू रामचंद्राचं करत आहेत. चल आपला रथ वानरा समोर जाऊ दे, एक एक वानराला आपण मारू, असं सारथ्याला कंपन बोलू लागला. कोणी कंपन वचन सारथी रथ प्रेरत जे ते वानर करती रण ते ते आपण आणिला. कंपनाचं बोलणं सारथ्याने ऐकलं गेलं. जिथं वानर मंडळी युद्ध करते तिथं रथ घेऊन सारथ्या कंपनाचा आला. कंपन महावीर कंपन महावीर बाणी व्यापिले अंबर ओढोनी जाता पैवानर केला मार शर्गाते. कंपन शूरवीर पराक्रमी होता, धनुष्याला बाण लावला, भर 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 बाण सोडू लागलेला आहे. काही वानर मंडळी बाणाच्या भेण्याने आकाशात उड्डाण मारू लागली, बाण आकाशात त्यांच्या मार्गाने चालला. शिखरे धूम्रपाशान शराग्रे करोनी शतचूर्ण सपीच विंदोनिया बाण वानर सैन्य त्रासिले. हातामध्ये शिळा होत्या, झाडावरती पर्वत होती, त्याला जाऊन बाण लागायचा. बाण लागल्याबरोबर शिळा पर्वत हातातल्या वानरांच्या खाली पडू लागला. बाणाच्या पिसाऱ्या सहित वानर मंडळीला बाण लागू लागला. वानरांची अवस्था अतिशय बिकट झाली. वामसव्य दस दिशी निघो जाता वानरासी बाण भेदिता सपीची रणभूमीसी रावेना. कुठेही पळू म्हणजे 10 दिशेला वानर पळाली, उजवीकडे पळाली, डावीकडे पळाली. एवढंच नाही, पूर्व पश्चिम दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य खाली आणि वर कुठं वानर पळतील तिकडं बाण जाऊ लागला. पिसाऱ्या सहित वानर मंडळींना बाण लागू लागला. वानरांना रणांगणाच्या ठिकाणी राहावे नाही गेलं, पळू वाटू लागलं. पर्जन्याची वृष्टी त्याहून सवेग शरपुटी वानर बाणी होऊन ही पुटी उठा उठी पळाले. जसा पावसाच्या धारा पडावा त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या ह्या कंपनाच्या बाणाचा वर्षा वानर मंडळीवर होऊ लागला. वानर मंडळी सुद्धा आज घाबरले. या कंपनाला वाढ दिसेल तिकडे पळू लागली. काय करू लागले? रावणाच्या कटकात कंपन वीर विख्यात कायसी वानराची मात रनिरुग्णात मारेना. राजा रावणाच्या ह्या सैन्यामध्ये प्रसिद्ध असा कंपन आहे म्हणले, आणि तो कंपन आपल्याला काय आव्हाना म्हणले का प्रसिद्ध आहे, नावाजलेला आहे. मग आपल्याच्याने ह्याला काहीच होणार नाही, आपलं पळून गेलेलं बरं. प्रभू रामचंद्र कंपनला मारतील असा विचार वानर मंडळींना केला. रणी उभा कंपन गरजते असे श्लोकान पळती रे कोणी वानरगण हनुमान आपला आपण चालीला. रणांगणाच्या ठिकाणी कंपन उभा आहे. हिंमत असेल ताकद असेल तर थांबागिऱ्या पळपुट्यांना का पळायला लागला म्हणले. आता लय मगाशी माझी राक्षस मारल्यात म्हणला, असं म्हणला. रणांगणाच्या ठिकाणी कंपन उभारलेला आहे. तेवढ्यात हनुमंतरायांनी बघितला, थांब आलोच.
रामनामे स्वय गरजत वानरांना भिकार देत वा. करावया मनाचा घात आला हनुमंत साटोपे राम नामाचा जे कार केला जय श्रीराम हनुमंतराय म्हणले आणि हनुमंतराय म्हणले "अय, पळू नका घाबरू नका थांबागे म्हणले मी आहे म्हणले असं घाबरूच नका म्हणले तुम्ही सगळे वानरांना थांबवलं बघतो म्हणजे त्या कंपनाला किती असणारा कंपन हा त्याचं नावच आहे कंपन कधी कुणाला थरथर कापत नव्हता पण त्याला बघितलं की बाकीची थरथर कापायची असं हा कंपन हनुमंतरायने बघितला आणि आता दोघांचं कसं युद्ध होतंय ऐका श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राभ्ये नमः श्री गुरुभ्ये नमः येता देखोनी हनुमंत पळते वानर समस्त सोय परतले युद्धार्थ बोलण मत्त हनुमंत कथेचं अनुसंधान नाथ महाराज सांगू लागले आकंपन युद्धाला निघाला आणि राक्ष आकंपनाची ताकद बघून वानर पळू लागले धनुष्य बाणाची शरवृष्टी करू लागला वानर इकडे तिकडे पळू लागले आपली वानर पळताना पाहिली हनुमंतराय आले हनुमंताला बघितल्यावर पळणारी सगळी वानर माघारी फिरली म्हणजे चला शिखरा समान हनुमान आला देखून अकंपन कंपायमान दुर्धर विघ्न मजाले आणि हनुमंताला पाहिल्यावर वानर माघारी फिरली कारण हनुमान पाठीशी असल्यावर हे आकंपन काय करणार आहे हनुमान समर्थ आहे घडली या सेवा समर्थाची काय भय तया जीवा हनुमंतासारखा पाठीराखा आहे म्हणून सगळी महागारी फिरली वानर युद्धासाठी आणि काळ कृतांत हनुमंतराय त्या ठिकाणी आकंपनाबरोबर युद्धासाठी आले ऐका राक्षसांचा कंदकुल मुख्य हनुमान अति बळ याची करोनी कळलं गोळांगुळ मारी नक्की आणि हनुमान समोर येत असताना आकंपनानं पाहिलं आकंपन म्हणला ह्यानंच सुरुवात केली राक्षस मारायला सुरुवात ह्यानंच केलेली आहे म्हणली ही राक्षसाचा कंदन काळ आहे दैत्याची कुळे नाशी याच आहे म्हणलं सुरुवात ह्यानं केलेली आहे आता ह्यालाच मारतो म्हणले बलवान आहे घाबरला होता आकंपन भीती वाटली होती हनुमंताला बघितल्यावर पण म्हणले निश्चय करून आला होता मारायचं की मरायचं आजी मरणे का मारणे असे निर्वाण विद्य करणे राणी गर्दोनी सत्राने निर्वाण बाणे विंदितो आणि विचार केला आकंपनानं हनुमान येतो हनुमंता बरोबर जिंकणं अवघड आहे पण मरणं किंवा मारणं हनुमंताला मारायचंच पहिल्यांदा जर नाहीच शक्य झालं तर मग काही मरावं लागेल पण काय बी होऊ द्या युद्ध दुर्धर अशा प्रकारचं करायचं अशा पद्धतीचे विचार आकंपन करून मेरूच्या शिखरा मेघवर्षी मुसळधार तैसे बाण पैत पेंद्रा विंदी वानरा सर्वांगी आणि आकंपन ठरवलेलेच होत हनुमंत दिसला की सोडायचाच नाही पर्वतावरती पावसाच्या धारा पडाव्या मोजता येतात का मेघधारा मोजव पावसाच्या पडणारं पाणी जेवढं अथांग असतं पर्वतावरती तशा पद्धतीने असणारा पावसाच्या पाण्याच्या धारासारखं बाण असंख्य बाणाचा वर्षाव आकंपनानं हनुमंतावर केला आकंपनाची शरसुटी हनुमंताची पुष्पवरती बाणाते नगने जगजेटी शंकापोटी असे ना आकंपनानं दुर्धर दारुण भयंकर निर्वाणीचे बाण सोडलेले होते एवढ्या क्रोधाने सोडलेले होते अनेक बाण सोडलेले होते पण हनुमंताला ती फुलासारखी लागत होती फुलाच्या पाकळ्या अंगावर टाकल्यावर काय लागतात काय तसे बाण हनुमंतावरती लागत होते त्या बाणाचा प्रभावच होत नव्हता थोडक्यात पाऊस जसा पडावा पावसाच्या धारा जशा अंगावर पडाव्या फुलं जसं अंगावरती पडावे तसे या अतिकायाचे बाण हनुमंताला लागू लागले समान चाल वृक्ष उपटून मारावय कंपन हनुमान जाण चालिला हनुमान चालले आकंपनाला मारायला चलत चलत हनुमंताने एक पर्वताचं शिखर मोठा असणारं त्या ठिकाणी घेतलं हातामध्ये आणि ते असणारं शिखर घेऊन आकंपनाबरोबर युद्धासाठी निघाला वृक्ष कंपन अति दक्ष हातीच्या हाती छेदीला देखो साधोनी लक्ष संग्रामी पर्वताच्या शिखरासारखं शाल नावाचं झाड आहे ते झाड हनुमंतानं चलता चलता घेतलं आकंपनाला मारायला पण आकंपन एवढी बाण सोडत होता हनुमंतानं झाड मारायच्या आधीच
ते झाड हनुमंताच्या हातामध्ये असतानाच ते आकंपनानं हातातल्या हातातच झाड तोडून टाकलं. वृक्ष छेदिला हातात याने हनुमानाती स्मित वीर विख्यात कंपन. आणि हनुमंत ताकदीनं झाड त्याला मारण्यासाठी घेतलेलं होतं. पर्वताच्या शिखरा एवढं झाड होतं ती हनुमंतानं हातात घेऊन त्याला मारायचा विचार होता, पण आकंपनाच्या बाणानं हनुमंताच्या हातातलं झाड तुटलं. त्यावेळेस हनुमंताला आश्चर्य वाटलं, म्हणले बलवान आहे, बाकीच्या योद्ध्यांसारखं नाही, याच्याकडे ताकद आहे असं हनुमंत बोलतात. हनुमंताचा घात निवारू शके इंद्रजित अकंपन वीर विख्यात केला घात चाल वृक्ष. हनुमान म्हणले अख्ख्या लंकेमध्ये माझ्या बरोबर मी जेवढे जेवढे आघात मारील तेवढं निवारण्याची ताकद फक्त एका जणाकडे, ती इंद्रजित. त्याला बी बिळातलं पेपर्यंत मारलेलं होतं. त्याच्याकडे एकट्याकडे ताकद आहे, पण दुसरं ही आकंपन, मी सोडलेला आघात निवारण करण्याची ताकद इंद्रजिताकडे होती, त्याच्याकडे आहे. आणि दुसरा ही आकंपन, त्यानंही आपला असणारा आघात निवारण केला असं हनुमान बोलतात. मारुती वृक्षाचे दिला हातींच्या हाती अकंपनाची रणव्युत्पत्ती सुरवाणी ती स्वर्गस्थ. हनुमंताच्या हातातलं झाड तोडलं, त्यामुळे देव लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणले हनुमान काही साधे आहेत का, अतिशय बलवान आहे. लागता भाऊची चपेट मेरू मंदार होती पीठ. चालता चालता उड्डाण करता करता जर हाताचा धक्का लागला तरी मोठमोठाले पर्वत पीठ होते, अशी ताकद हनुमंताकडे आहे. आणि त्या हनुमंताच्या हातातलं झाड या आकंपनानं तोडलं. त्यामुळे स्वर्गातली देव लोक सुद्धा अतिकायाचं पुरुषार्थाचं वर्णन करू लागले. कंपनीचे दिला शाले दुर्म कपीचे व्रता गेले कर्म येणे हनुम्यासी विस्मय परम दृढ विक्रम कंपना. हनुमंताच्या हातातलं झाड तोडल्यानंतर ना हनुमंतालाही आश्चर्य वाटलं. म्हणले योद्धा आहे, सामर्थ्यवान आहे, आपल्या बरोबर कोणी टिकतच नाही, हे ना हातातल्या हातात झाड तोडलंय, अजून टाकायचं होतं. हनुमंताला सुद्धा आश्चर्य वाटावं अशा प्रकारचं युद्ध आकंपन करू लागला. गिरी शिखर घेऊन जाण हनुमान धावला पण शिखरे प्राण घ्यावया. हनुमंताने विचार केला, ह्यानं झाड तोडलं म्हणजे काय ह्याला सोडायचं असतंय का नाही. विचार आदरीला म्हणा दुष्ट हाना लागोनी. मग लगेचच पर्वताचं शिखर, मोठ्या पर्वताचं शिखर चढता चढता हनुमंतानं घेतलं आणि त्या शिखरानं अकंपनावरती प्रहार करू लागले. हनुमान वीर लगू लागले इंदुनीश्वर शतदाचे दिले शिखर बरे दुर्धर कंपन. हनुमंतानं मोठ्या पर्वताचं शिखर हातामध्ये घेतलं आणि सोडलं आकंपनावरती. आकंपनानं अनेक बाण सोडले आणि ते शिखर सुद्धा भुगा केलं. हनुमंतानं सोडलेलं जे पर्वताचं शिखर होतं ते शिखर सुद्धा आकंपनानं आपल्या बाणाच्या सामर्थ्यावरती त्याचे तुकडे तुकडे 100 तुकडे करून वाया व्यर्थ घालवलं असं सांगतात. कंपना छदिता शिखर राक्षस करती जय जय करो बळवाणी ती ऋषीश्वर स्वर्गी सुरवर वाणी ती. आकंपनानं हनुमंताचं शिखरही तोडलं. हनुमंताच्या समोर सहसा कोणी टिकतच नाही. घेता हनुमंताचे नाव, कालच उभी आली की हनुमंताचं नाव जरी घेतलं तरी राक्षस उष्णत होते, दचकत होते. आणि त्या हनुमंताचं शिखर झाड अतिकायानं त्या ठिकाणी भुग्गा केलं. त्यावेळेस सगळी राक्षस आकंपनानं त्यावेळेस ती शिखर तोडल्यानंतर ना सगळे असणारी राक्षस आकंपनाचा जय जयकार करू लागले. अर्धचंद्र बाणाच्या झाडाला शिखराच्या दोन्ही पाडी ती पुडा हनुमान विस्मित झाला गाडा निर्वाण निदडा कंपन. आणि हनुमंताला आश्चर्य वाटलं. ह्या आकंपनानं चंद्राच्या आकाराचा बाण सोडलेला होता, अर्धचंद्र बाण. आणि त्या बाणानं हनुमंताचं जी काही शिखर होतं हनुमंताला यांनी सोडलेलं
तेही भोगा केलं. हनुमंताला आश्चर्य वाटलं. पुण्य कंपनाची ख्याती मन लागवी शीघ्र गती राक्षसा माझी अति पुरुषार्थी त्यासी मारुती मारू पाहे. आणि हनुमंतानं पाहिलं आपले 2 पराक्रम त्यानं व्यर्थ घालवले. पहिलं शाल नावाचं झाड घेतलेलं होतं पर्वताच्या शिखरासमान तेवढ्या उंचीचं, आणि दुसरं पर्वताचं शिखर. दोन्ही आघात हे अतिकायानं व्यर्थ घालवले. बाण लागली आहे, बाणाचं लाघव अतिकायाकडे होतं. मन हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं, पण तरी मारण्याचा विचार करतात. कंपनाचा घ्यावया प्राण वृक्ष उपटणी अश्वकर्ण हनुमान धावनी आपण वृक्ष पुहंडनी हानित. मग हे अतिकायाला मारायचंच म्हणून हनुमंतानं एक झाड हातामध्ये घेतलं. अश्वकर्ण त्याचं नाव आहे. घोड्याच्या कानाच्या आकाराची ज्या झाडाची पानं आहेत तो अश्वकर्ण नावाचं झाड. ते झाड हनुमंतानं हातामध्ये घेतलं आणि आकंपनावरती प्रहार करू लागले. अश्वकर्णाच्या घाती लगू लागावे हनी मारुती उलटते सोडले नेन किती पडावया स्थिती कंपन. आणि ते असणारं अश्वकर्ण नावाचं झाड हनुमंतानं घेतलं आणि आकंपनावरती सोडलं. हनुमंताचं लक्ष होतं ह्याला मारून टाकायचं, हे आकंपनाला, म्हणून अनेक झाडांचा असणारा प्रहार हनुमंतराय करतात. लागावी कंपन चमत्कारे इंदून उरत्या छेदिता अश्वकर्ण छेली आन दुर्मा. आणि ते असणारे अश्वकर्ण झाडाबरोबरच अनेक झाड हनुमंतरायानं सोडलेले होते. आकंपन बाण लागली होता. त्यानं अनेक बाणाचा वर्षाव लघु लाघवामध्ये केला. हनुमंतानं सोडलेलं अश्वकर्ण झाडाबरोबर अनेक जी आलेली बारीक सारीक झाडं होते ती सगळी झाडं आकंपनानं तोडून टाकले. पडिता तळी कंपनात घ्या डोळी आझाद राक्षसांच्या दळी पेटली काळी सकळी की. आणि हनुमंतानं सोडलेलं झाड त्या झाडाचा निवारण आकंपनानं केलं आणि केल्याबरोबर सगळे राक्षस जय जयकार करू लागले. अतिशय लाघवी असणारा तो आकंपन होता असं सांगतात. सुरासुर नर वानर अवघ्याचे मानिती थोर अकंपन निद्रा वीर सोय समग्र मानिती. आणि सगळेजण त्या असणाऱ्या आकंपनाला मानू लागले. महाराज हनुमंता सारख्या योद्ध्याचे 3 पराक्रम व्यर्थ करणं सामान्य गोष्ट नाहीये. हनुमंताचे 3 पराक्रम हे अतिकायानं व्यर्थ केलेले होते. त्यामुळे सगळे देव ऋषी राक्षस त्या अतिकायाच्या युद्धाचं वर्णन करू लागले. श्री गणेशाय नमः, श्री स्वतये नमः, प्रभु रामचंद्राय नमः. हनुमंताचे 3 विक्रम कपाल केले निर्धर्म तेरे कपिशी सुख संभ्रम आल्हादपूर्ण युद्धाचा. आणि हनुमंतरायाचे 3 पराक्रम. पहिलं त्या ठिकाणी असणारं शाल ताल नावाचं झाड घेतलेलं होतं, तेही आकंपनानं व्यर्थ केलं. दुसरं त्या ठिकाणी शिखर घेतलेलं होतं पर्वताचं, तेही आकंपनानं व्यर्थ केलं. आणि तिसरं असणारं त्या ठिकाणी अश्वकर्ण नावाचं झाड हनुमंतरायानं सोडलं, तेही आकंपनानं व्यर्थ केलं. हनुमंताचे 3 पराक्रम आकंपनानं व्यर्थ घालवले. त्यावेळेस हनुमंताला सुख वाटलं. म्हणले आपल्या योद्ध्याच्या ताकदीचा बरोबरीचा आहे, ह्याला मारायचा अवघड नाही, पण ह्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे, ताकद आहे. त्यामुळे आल्हाद हनुमंताला वाटला. कंपना तुझी युद्ध ख्याती राणी तुष्टलो मी मारुते. तू जमीन माळ युद्धवरती जाय लंकेप्रती विजयेशी. हनुमंताने सांगितलं आकंपनाला, म्हणले आकंपना तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, बळ आहे, आणि माझ्या बरोबर युद्ध करत असताना तुझ्या बरोबर युद्ध करत असताना मला आनंद होतोय, कारण तू योद्धा आहे. म्हणून एक चान्स देतो तुला जगण्याचा. जा म्हणले महागारी, जा तुला एक वेळेस त्या ठिकाणी जीवदान देतो. जाय तुझं दिले जीवदाना वेगी जाय आपल्या स्थाना. वाट पाहत असतील तुझ्या ललना कंठी प्राण धरुनिया. एवढं नाही सांगितलं, आठवलं मी सांगितलं. जा
तुला त्या ठिकाणी जीवदान दिलं असं हनुमंतराय बोलल्यानंतर ना काय बोलतो ऐका. ऐकोली हनुमंताचे वचन हास्य कवी करी अकंपन तव तुझा घेतला नाही प्राण तव वरी जय मज नाही. आणि हनुमंतानं चांगलं सांगितलं होतं, लोकांना चांगलं पटत नाही. हनुमंताने सांगितलं होतं जा तुला एकदा जीवदान देतो, तुझ्या ताकदीवरती मी प्रसन्न आहे, जा तुला मारित नाही, द्यायचं असेल तर जा. त्यावेळेस आकंपन फुगला जरा, म्हणले हनुमंतरायासारखा योद्धा आपल्याला घाबरला काय ते असं वाटलं. आकंपनाने सांगितलं हनुमंतराया हे बघ जोपर्यंत तुला मारित नाही तोपर्यंत मला जय घेता येत नाही, म्हणजे तुला मारूनच मी जाणार, अशा प्रकारचं वाक्य आकंपन बोलू लागला. आधी मारीन हनुमंता मग मारीन सौमित्र रघुनाथा अंगद सुग्रीव जांबवंता मारीन समस्ता वानरा. आणि आकंपनाने सांगितलं आधी तुला मारणार, तुला मारल्यानंतर न पुन्हा रामाला मारील, लक्ष्मणाला मारील, अंगद सुग्रीवाला मारील, सगळ्याला मारील, मग मी विजयानं गर्जना करीत लंकेला जाईल असं आकंपन बोलू लागला. तू केली रणकंदन माझ्या अंगी विजय पूर्ण आईचे ऐकताची वचन हनुमान दारुण शोभला. अति कायाने सांगितलं तुला मारतो, रामाला मारतो. आकंपनानं सांगितलं आधी तुला मारतो नंतर ना रामाला मारतो. असं बोलणं ऐकल्यावर हनुमंताला राग आला, भयंकर राग आला. मारा का राग आला? तुला मारतो याचा राग नाही हनुमंताला आला, पण ज्यावेळेस रामचंद्राला मारीन म्हटला त्यावेळेस हनुमंताला राग आला. आणि रामाला नाव ठेवलेली मारीन म्हणलेलं हनुमंताला जमत नाही. 2 मिनिटात सांगतो. जैमिनी अश्वमेध मध्ये दुदुंबीचा पोरगा 66वा अध्याय आहे आणि त्याचा असणारा तो दुदुंबीचा मंत्री प्रधान रणमंडळ कृष्णाकडे गेला शिष्टाई करायला, कृष्णाला गेला शिष्टाई करायला आणि शिष्टाई करत करत ते असणारं रणमंडळ सांगू लागलं. त्यानं कृष्णाची निंदा केली, हनुमंतानं ऐकून घेतली. अर्जुनाची निंदा केली, ऐकून घेतली. पुन्हा हंसध्वज आहे, मयूरध्वज आहे, बब्रुवान आहे, अनेक राजे होते, त्यांचीही निंदा केली, हनुमंतानं ऐकून घेतली. पण ती रणमंडळ बोलू लागला ही यांचं काही नाही, पूर्वी रामानं अश्वमेध यज्ञ केला होता आणि तो राम सुद्धा अश्वमेधाचा यज्ञ आमच्या दुदुंबीनं पकडला आणि तो राम युद्धाला आला. त्या रामाचं सुद्धा आमच्या दुदुंबी बरोबर काही चाललं नाही. हनुमान म्हणला याला आत्ताच्या आता मारतो, कृष्ण म्हणला दूत आहे म्हणून सोडलं होतं. जर रामाला कोण काय बोललं तर हनुमंताला ती जमत नाही. रामाला मारीन म्हटल्याबरोबर हनुमंताला राग आला. काय म्हणतात ऐका. हनुमंत रागे जावता पायी राक्षस सैन्य रगडी पायी पूचे गाय वीर पडिता ठाई अकंपन पायी कोपला. हनुमंताला भयंकर राग आला. रागामध्ये हनुमंताला निघाले अकंपनाच्या दिशेनं मारायला. पायानं जात असताना असंख्य राक्षस रगडू लागला, रगडून मारू लागला अकंपनाचं सैन्य. त्यावेळेस अकंपनाला राग आला. चौदाबानी त्वरित हृदय विंदिला हनुमंत तेही बाणी कपिऊन मत्त क्रोधन्वित चालिला. अकंपनाला भयंकर अशा प्रकारचा राग आला. 14 बाण एकदमच हनुमंताच्या अंगावरती सोडले. हनुमंताला लागले ते पण लागले नाही, पण अंगाला चिटकले. तरी सुद्धा हनुमंताला स्फुरण आलं आणि स्फुरण येऊन हनुमंताला अकंपनाच्या दिशेनं निघाले. वृक्ष उपटतोनी सत्रान मस्तकी टाकीता संपूर्ण रथा सारथ्य सहित जाण सांडीला प्राण अकंपने. हनुमंतराय रागानं गेले आणि रागानं गेल्यानंतर चलत चलत झाड उपटलं. इतक्या वेळ काय हनुमंताच्या पुरुषार्थाचा विक्रमाचं त्यानं निवारण केलं. हनुमान सोडीत होते आणि येणाऱ्या बाणानं ते निवारण करीत होते. हनुमान म्हणले सोडायचं नाही, आता जवळ जाऊन मारायचं, म्हणून त्याच्या जवळ जात होते. त्याच्या रथाच्या जवळ गेले. जाता जाता एक झाड उपटलं, त्याच्या डोक्यात घातलं. त्याचा असणारा रथ, त्याचे सारथी, घोडे आणि झाडाचा प्रहार डोक्यामध्ये पडल्याबरोबर तो असणारा राक्षस अकंपन मरून गेला. अकंपने सांडिता प्राण दाके पळती रक्षोगण
त्याची वानरी केले खंडन रणमंद बर्दन राक्षसा. आणि ते असणाऱ्या आकंपनाचा जीव गेल्याबरोबर जी बाकीची वानर होते सगळे हनुमंतरायाच्या बरोबरीचे त्या सगळ्या वानरांनी ही जी राक्षस होती त्या राक्षसांना मारायला सुरुवात केली. ओढन कडक धनुष्य बाण सांडोनी अलंकार अभारण राक्षस घेऊन पळती प्राण कनी अक्करी रणी कंपन पाडीला. आणि वानर आले आकंपन मेल्याबरोबर यांचा मुख्य धूर होता तो आकंपन मुख्य योद्धा होता त्याच्या जीवावर बाकीचं सैन्य आलेलं होतं त्यालाच हनुमंताने एकाच ठोक्यामध्ये मारलेलं आहे झाडाच्या. ते मेल्याबरोबर सगळी वानर आले राक्षसांना मारू लागले. राक्षस जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. रथ तिथंच सोडायचा सगळी शस्त्र अस्त्र काय असेल ते सगळं तिथंच सोडायचं आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पळू लागले. राक्षसाती बये पळत लंकाद्वारी विमर्द होत वानर आले मारित बोंब सांगत नगरास्ता. आणि ही राक्षस पुढं पळत होती महाग वानर पळत होती. वानर काय घरात जाऊन मारित होती लंकेत जाऊन आली होती किती वेळा तरी. त्याच्यामुळं जोपर्यंत जात नाहीत आपापल्या घराकडे तोपर्यंत वानर पाठलाग करत होते. वानर पाठलागच सोडित नव्हते. घरला गेली राक्षस तरी घाबरत होते. गावांमध्ये सांगू लागले वानर येतात. पुढे पळत मागे पाहत अवघे आले लंके आत रावणाची सोय सांगत केला गात अकंपना. आणि राक्षस पुढे पळत होते. वानर नव्हती पळणाऱ्यांना मारीत पण ह्यांना धास्ती होती महाग बघायची कोण आलंय का. वानर आलं तर वाचत नव्हती त्याच्यामुळं पुढं पळत होती. महाग बघून पुढं पळत होती. कशी तरी आजळत आपटत कणत कुंतत लंकेमध्ये आली आणि रावणाला सांगू लागली आकंपन मेला. गायले कुंतर ते सांगती निज व्रतांत ऐकला एवढी हनुमंत केला गात सर्वांचा. आणि ही घायाळ राक्षस घायाळ म्हणजे त्या ठिकाणी सगळे अंगाला लागलेलं कुणाचं हात तुटलेलं पाय तुटलेलं अंगाला जखमा झालेली अशी राक्षस लंकेमध्ये रावणाच्या सभेमध्ये समोर आली आणि सांगितलं हे बघा आकंपन गेला होता सगळं शस्त्र घेऊन पण एकच हनुमंतराय आला त्यांच्या सैन्यातला आणि एका हनुमंतानं आकंपन सहित सगळ्या सैन्याला मारलं असं ती घायाळ रावणाला सांगतात. हे ऐकून लंकानाथ करावय राक्षसांचा घात मुळी लागला हनुमंत चिंताग्रस्त रावण. आणि ऐकलं रावणानं कोणी मारलंय हनुमंतानं मारलंय. हनुमंताचं नाव घेतलं की रावण घाबरत होता लय घाबरत होता कारण हनुमंताचा मार प्रत्यक्ष माहिती होता. आणि आपल्या मूळ राक्षसाला मूळ जो लागलाय तो हनुमान आहे. ह्यानंच आपल्या राक्षसांना मारायला सुरुवात बी केली आणि शेवट बी हीच करतय. धास्ती होती राजा रावणाला. रावण घाबरला चिंता वाटू लागली काय करतो मर्दुनी राक्षस सैन्य करिता राम नाम गर्जन परतले वानर गण उल्हास पूर्ण विजयाचा. आणि ह्या बाकीच्या राक्षसांना सगळ्यांना मारलं. काही पळून गेली जाऊ दिले. इकडं वानरांचा विजय झाला. वानर परत माघारी रामचंद्राच्या दर्शनासाठी निघाले पण जात असताना विजय भेटलेल्याचा आनंद वानरांना वाटू लागला. वानर मिळवली समस्त लोकांगण नमना युक्त अवघी पूजिला हनुमंत यशवंत रणरंगी. वानर सगळे त्या ठिकाणी मिळाले. सगळे रामचंद्राच्या पुढे गेले आणि त्या हनुमंताची पूजा केली. हनुमंताला लोटांगण घातलं. हनुमंताला नमस्कार केला. सगळ्या वानरांनी काय करतात निगर्वी वीर हनुमंत अंगद सुग्रीव जांबवंत नानी आदी महंत वानर समस्त वंदिले. आणि अशा पद्धतीने हनुमान होते निगर्वी. हनुमंताला गर्वच नव्हता कोणत्याच गोष्टीचा आणि कशाचाच. पण सगळ्या क्षेत्रामध्ये हनुमान प्रवीण होते. ज्ञानामध्ये सुद्धा परिपूर्ण आणि ताकदीमध्ये सुद्धा परिपूर्ण असताना सुद्धा निगर्वी होते. मानाचं हनन केलेले हनुमान. मान सगळा संपवलेला गर्व नसणारे अशा प्रकारचे हनुमान गेले
अंगद राजा आहे, अंगद युवराज आहे, राजा सुग्रीव आहे, जांबवंत आहे, सगळ्यांना गेले वंदन राम लक्ष्मणांना केलं. ऐका गालोनिया लोटांगण वंदिले श्रीराम लक्ष्मण जय जयकार गंज गमन हर्ष त्रिभुवन कोंदले. आणि राम लक्ष्मणाकडे हनुमंतराय गेले. गेल्याबरोबर लोटांगण घातलं भगवंताला आणि हनुमंतानं लोटांगण घातल्याबरोबर सर्वांनी रामनामाची गर्जना केले. एका जनार्दना शरण सोय हनुमंत आपण अकंपनाते निर्जुळन श्रीरामचरण वंदिले. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत या अध्यायाच्या कथेमध्ये आकंपनाला मारलं, हनुमंतानं मारलं. आणि कालचा तो वज्रदृष्ट त्याला कोणी मारलं? अंगदाने मारलं. ही दोन पाठवलेली राजा रावणानं दोघांनाही वीर असणारे योद्धे अंगदजी आणि हनुमानजी. हनुमंतानं आकंपनाला मारलं, अंगदानं वज्रदृष्टाला मारलेला आहे. अशा पद्धतीची कथा या अध्यायामध्ये झाली. ऐका तिसरी भावार्थ रामायणे युद्ध कांडेक कारटी काय वध द्रष्टांकपन वधो नाम पंचोध्याय. श्री